नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी रिव्हिजन थ्रू पी आणि सी बॅचमध्ये. मित्रांनो, काल आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झाम 2024च्या पेपरपासून सुरुवात केली आणि त्यामधील इतिहास आणि भूगोलचे क्वेश्चन आपण पाहिले आहेत. त्या पुढील क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. तर त्या जास्त वेळ न घालवता आज आपण क्वेश्चन डिस्कशनला सुरुवात करूयात. तर आजच्या क्वेश्चनची सुरुवात ही आपल्या इकॉनॉमीच्या क्वेश्चन पासून सुरुवात होणार आहे. तर पहिलाच क्वेश्चन आहे 21 नंबरचा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते. मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. ब आहे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. तिसरं क ऑप्शन आहे हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. आणि ड ऑप्शन आहे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्याचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता आणि ते 4 पर्याय आपण पाहिलेले आहेत. तर एक पर्याय पाहूयात आपण, म्हणजे एक पर्याय आपण सॉल्व्ह करून पाहूयात. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्याचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. तर हे ऑप्शन चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होत नाही मित्रांनो, कारण की प्रश्नामध्ये दिलेलं आहे काय, औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल. मग आपल्याला विचारलंय औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला वर प्रश्नामध्येच क्ल्यू भेटतोय की फक्त काय औद्योगिक कामगारासाठी आहे. मग खाली सर्व कामगार, जरी तुम्हाला हे माहित नसेल तर प्रश्नामध्ये तुम्हाला क्ल्यू दिला की औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दलची जे स्टेटमेंट आहे ती विचारली आहे. म्हणजे काय दिले, हे भारतातील सर्व कामगारांना, सर्व नाही तर लक्षात ठेवा फक्त औद्योगिक कामगारांसाठी हे लागू होतं, लक्षात ठेवा. ब आहे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. काय, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. हे किमान वेतन नाही तर लक्षात ठेवा महागाई भत्ता असेल किंवा महागाई भत्ता असेल किंवा महागाई कोणत्या प्रमाणात वाढते त्याच्यासाठी जो वापर होतो किंवा आपले पॉलिसी मेकिंग मध्येही ह्याचा वापर केला जातो. फक्त किमान वेतन निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जात नाही. तिसरं आहे हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. तिसरं ही स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो, कारण की हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित नाही तर हे चेंज होत राहते. ही बास्केट जी आहे ती काय होते, चेंज होत राहते. आणि चौथा ऑप्शन आहे ड नंबरचा, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे काय करते, मदत करते. बरोबर आहे. काय, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते. म्हणून ऑप्शन नंबर 3 नंबरचा जो आहे तो ड, फक्त ड हे काय आहे विधान बरोबर आहे. त्याला लक्षात ठेवा आपल्याला क्वेश्चन जो होता कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर असा आपल्याला विचारला होता. तर लक्षात ठेवा नंतर काय असता, कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ऍग्रिकल्चर आणि रूरल लेबर हाही असतो. कंझ्युमर प्राइस इंडेक्स अर्बन रुरल कंपाऊंड हेही आपण पुढे जसं एक्सप्लेन करू किंवा पुढे क्वेश्चनचा रेफरन्स येईल तिथे आपण हे गोष्टी डिस्कस करूया. तर इथे लक्षात ठेवा सीपीआय आणि डब्ल्यूपीआय. सीपीआय आता पाहिलं बद्दलची स्टेटमेंट पाहिली, आता डब्ल्यूपीआयचं बघायचं आपल्याला. सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. आता डब्ल्यूपीआय आणि सीपीआय मधला फरक काय ते लक्षात ठेवा. होलसेल प्राइस इंडेक्स ह्याच्यामध्ये काय असतात, फक्त गुड्स असतात, फक्त वस्तू असतात काय म्हणतात, वस्तू असतात. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये काय असतात, वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. हा बेसिक डिफरन्स आहे. होलसेल प्राइस इंडेक्स हा वीकली पब्लिश होतो. काय, होलसेल प्राइस इंडेक्स वीकली पब्लिश होतो. होलसेल मध्ये काय डब्ल्यू आणि वीकली म्हणजे डब्ल्यू असं लक्षात ठेवा. असं लक्षात राहण्यासाठी होलसेल प्राइस इंडेक्स वीकली आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स मंथली पब्लिश होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तिसरा आहे की हे जे इन्फ्लेशन आहे, होलसेल प्राइस इंडेक्स फर्स्ट स्टेज इन्फ्लेशन दाखवतो. काय, होलसेल प्राइस इंडेक्स फर्स्ट स्टेज इन्फ्लेशन दाखवतो आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे फायनल स्टेज इन्फ्लेशन दाखवतो. एवढं लक्षात ठेवा. आणि होलसेल प्राइस इंडेक्स काय फायनान्शियल इयर गृहीत धरतं आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स कॅलेंडर इयर गृहीत धरतं. हा बेसिक डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरा एक बेसिक डिफरन्स महत्त्वाचा आहे की बाबा होलसेल प्राइस इंडेक्स काय करतं, त्याच्यामध्ये समाविष्ट घटक असतं का, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स असतं, म्हणजे उत्पादित वस्तूंचा जास्तीत जास्त समावेश असतो. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये काय असतं, उपभोग्य वस्तूंचा समावेश असतो. अशा प्रकारे हे आपलं डिफरन्सिएशन पाहिलं आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स बद्दलचा. तर नंतरचा क्वेश्चन पाहूया आपल्याला. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक म्हणजे कोण आलं लक्षात ठेवा, आरबीआय, सेंट्रल बँक, आरबीआय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्री असेल मेस असेल नेहमी ह्याच्यावर क्वेश्चन येतो. आरबीआयचे काय क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह काय कंट्रोलिंग मेजर्स त्याच्याबद्दल एक आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. आरबीआयची स्थापना वर्ष काय किंवा आरबीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे किंवा आरबीआयचं जो ऍक्ट आहे किंवा त्यानंतर अनुसूचित बँक काय, त्या संदर्भात आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला आलेला दिसतो. आणि दुसरा आहे की बाबा बँकांचं राष्ट्रीयकरण
म्हणजे या संदर्भात जर तुम्ही एवढी माहिती घेतली PYQ अनालिसिस जर करून, तर मला असं वाटतंय की ह्याच्या बाहेर सहसा क्वेश्चन जात नाही, ह्याच्या इर्द गिर्द कुठेतरी क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला ना PYQचं महत्व असं आहे की आपल्याला एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा कळतो. एरिया ऑफ इंटरेस्ट काय लक्ष ठेवा, RBIची सध्या मी तुम्हाला जी आतापर्यंत इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन सांगली हा काही आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. तर प्रश्न बघूया, खालीपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. आपल्याला काय विचारलंय, गुणात्मक पत नियंत्रण साधन नाही. पहिला आहे उपभोग कर्जाचे नियंत्रण, दुसरा आहे आदेशाच्या मार्फत नियंत्रण, आणि तिसरा आहे कर्ज तारण सीमांचे नियमन, चौथा आहे खुल्या बाजारातील व्यवहार. तर लक्षात ठेवा मित्रांनो, उपभोग कर्जांचे नियंत्रण, नंतर आदेशाच्या मार्फत नियंत्रण आणि कर्ज तारण सीमांचे नियमन हे काय तर गुणात्मक पत नियंत्रणाचे काय तर साधन आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि खुल्या बाजारातील व्यवहार हे काय आहे, गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन आहे. ते काय आहे, संख्यात्मक पत नियंत्रणाचे साधन आहे. काय, संख्यात्मक पत नियंत्रणाचे साधन आहे. त्याला काय म्हणतात, ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट हे काय तर लक्षात ठेवा मित्रांनो. बँकेचे काय तर क्वांटिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल आहे. आणि क्वालिटेटिव्ह कोणते तर उपभोग कर्जाचे नियंत्रण, आदेशाच्या मार्फत नियंत्रण, कर्ज तारण सीमाचे नियमन हे काय तर क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक आहे. आणि ओपन मार्केट ऑपरेशन असेल, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल आणि बँक रेट असेल हे काय तर लक्षात ठेवा क्वांटिटेटिव्ह मेजर्स आहेत. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवा, महाग पैशाचे धोरण काय, स्वस्त पैशाचे धोरण काय, हेही आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजेत. हे आपण पुढे डिस्कस करूयात. नंतर आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला विचारलंय खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. ब आहे PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर मित्रांनो हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे. लक्षात ठेवा, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी झाली मित्रांनो, 1958 साली झाली. कधी, 1958 साली. आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर ह्या संदर्भात आपल्याला हे माहिती आहे की 1958 ची भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळ. मित्रांनो परत जर ह्याच्यावर प्रश्न आला तर विसरला नाही पाहिजे, डायरेक्ट इथंच पास करून टाका. तुम्हाला PYQ अनालिसिस करताना किंवा PYQ बघत असताना तो क्वेश्चन तिथंच काय करायचा, पाठ करून घ्यायचा. भारतीय हस्तउद्योग विकास मंडळ स्थापना 1958 झाली. आणि माहितीसाठी तुम्हाला सांगतो MIDC स्थापना कधी झाली, 1962 ला. ऍक्ट होता 1961 ला. आपल्याला विचारलं जाऊ शकतं सरळ सरळ MIDC स्थापना कधी झाली, 1962. कधी, 1962. EPFO ची स्थापना आपल्याला विचारली होती मागे एक्झाम मध्ये, सरळ सरळ क्वेश्चन विचारला होता. EPFO का विचारलं, पेन्शन संबंधित ती EPFO काम करते ना, प्रॉव्हिडंट फंड हे ते एक रिलेट करतं ना. तुम्हाला माहिती आहे पेन्शन संबंधित खूप साऱ्या योजना सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत. मग त्याची त्या रिलेटेड जर पाहिलं तर कोणती संस्था ती EPFO. आणि EPFO चा काय प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात ठेवा, आपल्याला मग लक्षात ठेवा भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 ला, MIDC ची 1962 ला. 58 ला भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना झाली. आणि 4 वर्षांनी काय आलं, MIDC आला. तसं लक्षात ठेवा, ट्रेन लक्षात ठेवा, एअरवाईजचा ट्रेन मी तुम्हाला जसं जसं आपल्याला फॅक्ट्स येतील त्यावेळेस मी तुम्हाला लिंक करण्याचा प्रयत्न करेन. तर लक्षात ठेवा, आपल्याला 1958 चा हस्तउद्योग विकास महामंडळ MIDC आपण लिंक केलेला आहे. आणि ह्या संदर्भात मित्रांनो आपल्याला असं माहिती आहे MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस त्याचा टर्नओव्हर आणि त्याचं किती इन्व्हेस्टमेंट असतं, त्याचे काय प्रकार आहेत ते आपण पुढे डिस्कस करूयात. मग ह्या अँगलने तोही क्वेश्चन इथं तयार होतो. एक नेक्स्ट म्हणजे बऱ्याच एक्झामला तो येऊन गेलेला आहे, तर आपण पुढे डिस्कस करूयात त्याबद्दल. लक्षात ठेवा, PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कार आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला ही बघायची PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कधी लॉन्च झाली, 17 सप्टेंबर 2023 ला. कधी, 17 सप्टेंबर 2023 ला. लक्षात ठेवा, 2023 लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा की आता मी इकॉनॉमिक सर्व्हिसची बॅच लॉन्च करताना असताना इयर वाईज कशा सणावारी लक्षात ठेवायचा, त्याचे योजना कशा लक्षात ठेवायच्या, एक ट्रेंड बनवला होता, ट्रिक्स आणि टेक्निक्स बनवल्या होत्या. ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर सुरुवात आपण त्याची करूयात. की लक्षात ठेवा की आपलं जे आहे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल कधी करायचं होतं, 2022 पर्यंत करायचं होतं. मला असं लक्षात ठेवा की बाबा शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं. कशामुळे, समजा शेतकऱ्यांनी काय लावलं, लक्षात ठेवा की आपल्याला फळबाग लावली, फळबाग लावली ती तिथपर्यंत ठीक झालं, शेतकरी उत्पन्न घेतलं. पण कसं आहे, शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या युनिट स्थापन केले गावामध्ये, फूड प्रोसेसिंग युनिट, म्हणजे कसं की बचत गट असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये सहभागातून काही उद्योगधंदे चालू केले तर त्यांना आणखी शेतकऱ्याला फायदा होईल. मग उत्पन्न डबल चोपल काही पण म्हणजे ते किती पटीत होऊ शकतं जर योग्य गायडन्स शेतकऱ्यांना भेटला तर. लक्षात ठेवा, 2022 ला आम्हाला शेतकरी उत्पन्न डबल करत होतं. आम्ही उत्पन्न घेतलं आणि आमच्याकडे फळ निर्माण झाली. आम्हाला असं वाटलं की आता आम्ही फूड प्रोसेसिंग केलं पाहिजे. फूड प्रोसेसिंग साठी काय लागतं मित्रांनो, कौशल्य लागतं. मग कौशल्य काय,
2023 आलं, 22ला आमचं डबल उत्पन्न झालं, 23ला आम्ही काय कौशल्यावर काम केलं. मग कौशल्याची योजना कोणती? पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 17 सप्टेंबर 2023. 17 सप्टेंबर आदरणीय मोदीजी आपले पंतप्रधान आहेत, त्यांचा काय असतो? बर्थडे असतो, लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 2023. आणि ही जी योजना आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या अंतर्गत काम करताना दिसते. आपल्याला याचा मेन उद्देश काय लक्षात ठेवा, कारागीर, शिल्पकार आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि कौशल्य वाढवणे. काय? कारागीर असेल, शिल्पकार असेल आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि कौशल्य वाढवणे यासाठी काय आहे? पीएम विश्वकर्मा योजना आहे. तर ह्या प्रकारे अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन डिस्कस केला आहे. आणि दुसरं मत स्किल इंडिया मिशन काय झालं? 15 जुलै 2015. हे लक्षात ठेवा का जोड्या गावामध्ये विचारत होतं. माझी आपली जी योजना होती ना, माझी लाडकी बहीण योजना असेल आणि दुसऱ्या जे आहेत ना ह्युमन एम्पॉवरमेंटच्या ज्यावर स्कीम आहे त्यावरही आपल्याला नेहमी क्वेश्चन विचारतात. तसं आपल्याला पेन्शनच्या स्कीम असतात. म्हणजे तुम्हाला ना योजना विचारण्याचा कल काय माहिती लक्षात ठेवा, रोजगाराच्या योजना असतात, ह्युमन एम्पॉवरमेंटच्या योजना असतात आणि पेन्शन संबंधित योजना असतात. जास्त कल हा काय असतो इकडे असतो. म्हणजे अभ्यास करत असताना करंट अफेअर असेल किंवा ट्रेडिशनल बुक मध्ये आपल्या ज्या योजना येतात त्या योजना करत असताना रोजगाराची योजना, पेन्शनची योजना, ह्युमन एम्पॉवरमेंटच्या योजना ह्या तुमच्या प्रायोरिटी बेसिसवर अभ्यासाला पाहिजेत. चला लक्षात ठेवा, आपल्याला बघायचं आहे की आता स्किल इंडिया मिशन कधी आलं? 15 जुलै 2015ला. ज्यावेळी 2014ला काय आलं? मोदी गव्हर्नमेंट आलं. 1 वर्षाने काय आलं? स्किल इंडिया मिशन आलं असं लक्षात ठेवा. नंतर आहे भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? काय विचारलंय? भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? पहिला आहे जन्मदर, दुसरा आहे माता मृत्यूदर आणि स्थलांतर. दुसरा ऑप्शन आहे जन्मदर, मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर. तिसरा आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. चौथा आहे जन्मदर, माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर. तर लक्षात ठेवा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, मी डायरेक्ट उत्तर सांगतो. हे आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. आता असे क्वेश्चन सोडवताना मित्रांनो खूप शांतपणे विचार करावा लागतो. असे क्वेश्चन सहसा आपल्या वाचनात आले नसतात. हे ऍप्लिकेशन बेस असतात, लॉजिक बेस असतात. बरोबर आहे. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर असे क्वेश्चन सुटतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा की काय विचारलं की सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? तर लक्षात ठेवा जन्मदर बदलतो, बरोबर आहे, सतत बदलतो. मृत्यूदर सतत बदलतो आणि स्थलांतर सतत बदल. म्हणजे जन्मदर कधी कधी बघा तुम्ही ट्रेंड जर पाहिला आपल्या लोकसंख्येची वाढ किंवा कमी होणे किंवा जास्त होणे, तर तुम्हाला लक्षात येईल की कधी कधी खूप जन्मदर झाला, कधी कधी खूप कमी जन्मदर झाला, कधी स्टेबल राहिला. म्हणजे काही चेंजेस काय झाले? सारखे होत राहिले. आणि त्या संदर्भात जर पाहिले मृत्यूदराचं पण ते झाले. कधी कधी खूप मृत्यूदर होता, कधी कधी खूप कमी झाला, कधी कधी स्टेबल झालेला आपल्याला पाहता येईल. आणि स्थलांतर हे सारखं होत राहतं. म्हणजे सारखं चलत राहतं. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. हे काय सतत बदल राहणाऱ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं जे ऑप्शन मध्ये जे होतं ना आपला माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर. आता मला सांगा, माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर हे आपल्या हातात आहे ना? जन्म मृत्यू हे आपल्या हातात नाही ना, पण माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर बऱ्यापैकी काय तर आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे आपण जर मातांना किंवा गर्भवती स्त्रियांना जर योग्य आरोग्याच्या सुविधा दिल्या तर ते काय होईल? माता मृत्यूदर कमी होईल. म्हणजे काय होईल? ते बदलणार नाही आणि तो एक स्टेबल राहील. आणि त्याचप्रमाणे अर्भक मृत्यूदर पण आहे. आरोग्याच्या व्यवस्थित सुविधा दिल्या तर अर्भक मृत्यूदर पण स्टेबल राहील. म्हणजे तो झाला तरी फ्लक्च्युएट थोडा कुठं किंचित तरी होईल. त्यामुळे सतत बदलणारी घटक होते जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. आपल्याला असं बघता येईल. नंतरचा क्वेश्चन बघायचा आपल्याला ह्या संदर्भात आपल्याला लोकसंख्ये संदर्भात पुढे गेल्यानंतर लोकसंख्या सिद्धांत बघायचा आहे. ते आपण पुढे डिस्कस करू. तर मित्रांनो थोडं माझं बोलणं फास्ट आहे, थोडं हे आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की लेक्चर करत असताना ओरिजिनल पेपर अगोदर पाहून घेणे किंवा सॉल्व्ह करून घेणे. ओरिजिनल पेपर सॉल्व्ह करून बघितल्यानंतरच आपलं लेक्चर बघणे. तेही शांत, वही पेन काहीच घ्यायचं नाही. फक्त हाताची जी घडी तोंडा बोट डायरेक्ट लाईव्ह मध्ये असं बसायचं, नुसतं लेक्चर वगैरे बसायचं. कारण की माझा बोलण्याचा स्पीड खूप आहे आणि बोलण्याच्या स्पीड मध्ये एखादी फॅक्ट किंवा कन्सेप्ट तुमच्या असंच पुढे निघून जाईल आणि डिस्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते कळणार नाही की मी काय बोललो होतो ते. आणि थोडा माझा बोलण्याचा हे की फास्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा माझं बोलणं मुलांना असं कळत नाही. त्याबद्दल माफी मागते. थोडं त्याच्यावर मी काम करत आहे. पण एक लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवा की लेक्चर बघत असताना पहिल्यांदा पेपर जो पेपर आहे ओरिजिनल तो सॉल्व्ह करून पाहायचा. नंतर लेक्चर पाहायचं. ते पण लेक्चर काय काही नोट डाऊन करायचं नाही किंवा काही लिहायचं नाही. फक्त हाताची घडी तोंडा बोट म्हणजे फक्त बघत राहायचं. आणि तिसऱ्या वेळेस काय करायचं, 2च्या किंवा 4च्या स्पीडनं तुम्हाला जे नोट डाऊन करते नोट डाऊन करून घ्यायचं. मग विचार करा मित्रांनो, तुमचा ओरिजिनल पेपर एकदा पाहून होतोय, एकदा लेक्चर तुम्ही पाहताय, नंतर नोट डाऊन साठी एकदा लेक्चर पाहताय. 3 वेळेस तुमचे 14 पेपर डोळ्याखालून जात आहेत. तर मी गॅरंटी देतो तुमचा कॉन्फिडन्स 65+ मी टार्गेट आहे, तुमचा कॉन्फिडन्स 75+ पण जाऊ शकतो.
लक्षात ठेवा. नंतर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था सर्वात श्रीमंत देशाच्या योग्य क्रम लावा. काय म्हणलं आपल्याला? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. त्याचं उत्तर डायरेक्ट सांगतो मित्रांनो. कोणतं होतं तर लक्षात ठेवा. कधी 2024 नुसार काय होतं लक्षात ठेवा. तो ऑप्शन आपला चौथा नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. अमेरिका, चायना, जर्मनी, जपान आणि भारत हे काय आहेत सर्वोच्च म्हणजे 5 सगळ्यात जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था होत्या. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत हे कधी होतं 2024 नुसार. बरोबर आहे. आता काय झालंय? चेंज झालेलं आहे. कारण भारत हा जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा पहिल्यांदा काय मग लक्षात ठेवा आताचा ट्रेंड काय 2025 नुसार काय 25 नुसार ट्रेंड काय आहे? अमेरिका, चायना, जर्मनी, भारत आणि जपान. काय? अमेरिका, चीन, जर्मनी, भारत आणि जपान असं लक्षात ठेवा. मग आपल्या आता मला सांगा हे लक्षात कसं ठेवायचं? बरोबर आहे. लक्षात कसं ठेवायचं तर आपल्याकडे ट्रिक्स आहे, टेन्शन घ्यायचं नाही. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे काय? म्हणजे आपण एकेरी नाही बोलत. चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय चीफ जस्टिस ऑफ इंडिया गोइंग टू जपान. बरोबर आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया गोइंग टू जपान असं लक्षात ठेवा. जपानला का जायचं की बाबा आमची अर्थव्यवस्था मोठी होत चाललेली आहे, खूप मोठी होणार आहे आणि आम्हाला आणखी मोठी करायची. मोठी केव्हा होईल? आमच्या लोकांकडे पैसा आला, आमचा माणूस, आमचा इंडिव्हिज्युअल नागरिक जर मोठा झाला तळागाळातला तर आपोआप आमचा देश मोठा होणार आहे. मग जपानला तुम्ही जर पाहिलं सगळ्यात वयोवृद्धची लोकसंख्या जास्त आहे, तिकडे लोक काम करायला नाहीत. मग आम्ही काय करणार? आमचे लोक तिकडे पाठवणार. त्यांच्याकडे मग काय होणार? तिकडे आपली लोक तिकडे काम करणार आणि काम केल्यामुळे काय होणार? त्यांना पैसे भेटणार. पैसे भेटल्यामुळे ते श्रीमंत होणार. आपोआप आमचा देश श्रीमंत होणार. म्हणून आम्ही म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया गोइंग टू जपान. काय चीफ जस्टिस ऑफ इंडिया गोइंग टू जपान असं लक्षात ठेवू शकतो. मग लक्षात ठेवा. ए फॉर अमेरिका, सी फॉर चायना, जे फॉर जर्मनी, आय फॉर भारत आणि नंतर आहे जपान. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अमेरिका, चीन, जर्मनी, भारत आणि जपान. मग आपल्याला ह्या संदर्भात आणि काय विचारलं जाऊ शकतं? आयातीमध्ये रँकिंग विचारलं होतं, निर्यातमध्ये रँकिंग विचारलं होतं. सगळ्यात जास्त आयात कोणत्या देशाकडून केली जाते, सगळ्यात जास्त निर्यात कोणत्या देशाला केली जाते, हे आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचे क्वेश्चन विचारलेले दिसतात. आता IMF हा आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर. तर लक्षात ठेवा IMF काय ते लक्षात ठेवा. IMF काय? इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. काय? इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. त्याचं महत्व उद्देश काय आहे? सदस्य देशांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी. काय? सदस्य देशांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी ते काय करतं? काम करतं, निधी प्रोव्हाइड करतं. नावातच आहे ना फंड म्हणजे निधी. बरोबर आहे. नावातच आहे फंड. सदस्य देशांना काय करतं? आर्थिक स्थितीसाठी निधी देतं किंवा फंड देतं असं म्हणू शकतो. 1944 ला स्थापना झाली. कधी? 1944 ला स्थापना झाली. आणि हेडक्वार्टर कुठे? वॉशिंग्टन DC. कुठं? वॉशिंग्टन DC. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे मेंबर कुठे? मेंबर किती? हा क्वेश्चन विचारतात सारखं. किती? 191 मेंबर आहेत. आणि रिसेंटली कोणता आहे? 191 मेंबर 2024 ला आलेला आहे. लिकनटेनस्टाइन. काय? लिकनटेनस्टाइन काय? 191 देश सदस्य कोण झाले 2024 ला? लिकनटेनस्टाइन. IMF 1944, वॉशिंग्टन DC हेडक्वार्टर, 191 सदस्य देश, 191 2024 ला आलेला आहे. काय? लिकनटेनस्टाइन असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे हे तुमचा आपला हा क्वेश्चन डिस्कस करून झालेला आहे. 25 नंबरचा. 26 नंबरचा क्वेश्चन आहे कर सुधारणा रिलेटेड. आपल्याला हा क्वेश्चन पाहिजे. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅश सी संबंधित आहे. पहिला आहे प्रशासकीय सुधारणा, दुसरा आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, तिसरा आहे व्यापार विषयक सुधारणा आणि चौथा आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. त्याला डायरेक्ट उत्तर सांगतो. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा या संदर्भात आपण पाहू शकतो. काय? अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा संदर्भात. तर लक्षात ठेवा विजय केळकर जे आहे त्यांचं काय आपलं काय दिलं? अप्रत्यक्ष तर म्हणजे टॅक्स रिफॉर्म संबंधित विजय केळकर यांचे आपल्याला सुधारणा रिलेटेड जी समितीचा अहवाल आपल्याला पाहता येतो. तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्हीसाठी आहे. पण जर फक्त काय दिलेलं आहे? अप्रत्यक्ष. आणि पर्यायामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिलेलं आहे? अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. त्यामुळे काय सोपा क्वेश्चन झालेला असं देऊ शकता आयोग. अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असं 3 ऑप्शन तयार होऊ शकतात. केळकर समिती कशा संबंधित आहे? प्रत्यक्षसाठी. दुसरा ऑप्शन आहे अप्रत्यक्षसाठी. तिसरा आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षसाठी. चौथं काहीतरी देतील. बरोबर आहे. मग अशा प्रकारे जर पाहिलं पण आपल्याला तसं काही दिलं नाही. पण डायरेक्ट कर आलं तरी आपलं उत्तर निघतंय. कर विषयक सुधारणा आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं लक्षात नसलं तरी चालतं. पण आप लक्षात ठेवा डॉक्टर विजय केळकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स रिफॉर्म साठी आहे. तर लक्षात ठेवा हे आपल्याला विचारलेले क्वेश्चन होता. तर या संदर्भात आपल्याला आणखी टॅक्स रिफॉर्म रिलेटेड दुसऱ्या समित्या आहेत. चेलैया, झा कमिटी, वांचू कमिटी, पार्थसारथी कमिटी आणि
केळकर कमिटी आता पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवा चेल्लाया कमिटी कर सुधारणा समिती आहे. आपल्या सरळ सरळ विचारलं होता चेल्लाया कमिटी कशा संदर्भात आहे, तर लक्षात ठेवा कर सुधारणा असं लक्षात ठेवायचा. चिलकर काय म्हणतो आपण, चिलकर म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, चिलकर, चिल म्हणजे चेल्लाया, कर म्हणजे कर सुधारणा, चिलकर चेल्लाया कर म्हणजे सुधारणा, चेल्लाया कर सुधारणा समिती असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा. झा म्हणजे अप्रत्यक्ष कर, झा कोणा कशी रिलेटेड होती, अप्रत्यक्ष कर. झाचं झाड काढ, झाड जंगलातलं झाड कसं वाढतं, अप्रत्यक्ष वाढतं. स्वतः कोणी आपण कोणी पाणी घालायला जातो का, वर पाऊस पडतो आणि आपोआप काय होतं, झाड वाढतं. म्हणजे काय, हे आपलं विशेष लक्ष नसतं ना आपलं, म्हणजे मी माणसांचं, तर ही जंगलातलं झाड आपोआप वाढतं म्हणजे अप्रत्यक्ष वाढतं. असं काही ट्रिक स्वरूपात लक्षात. झा कमिटीचं तर झाड करा आणि ते कसं वाटतं, अप्रत्यक्ष, म्हणून ते शिफारस कशात बसवली, अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती. नंतर आहे वांचू काय, प्रत्यक्ष कर समिती. वांचूचं विंचू करा, विंचू डायरेक्ट चावतो ना, डायरेक्ट आग होती खूप, बरोबर आहे. म्हणून वांचू म्हणजे डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष, वांचू प्रत्यक्ष कर, विंचू प्रत्यक्ष चावतो, वांचू प्रत्यक्ष कर समिती असं ठेवा. आणि पार्थसारथी शोम गार रिलेटेड आहे. गार काय होतं, जनरल अँटी अवॉर्डन्स रूल संदर्भात आहे. तर कोणी लक्षात ठेवा, गार रिलेटेड कमिटी कोणती होती, लक्षात ठेवा पार्थसारथी शोम. ते कसं लक्षात ठेवायचं, पार्थाला काय भेटला, सारथी भेटल्यामुळे तो काय झाला, निवांत झाला म्हणजे गारेगार झाला. मसा एखादा व्यक्ती कुठेतरी चाललाय जंगलामध्ये, कुठेतरी कोणत्या मोहिमेत चाललाय, एकटा असेल तर थोडी मनामध्ये भीती असते, पण सोबत कोणीतरी असेल तर काय वाटतं, निवांत वाटतं, थोडा आधार वाटतो. तसंच काय पार्थाला सारथी भेटल्यामुळे तो घाला निवांत झाला म्हणजे गारेगार, म्हणजे आपला पार्थ सारथी गार असं लक्षात ठेवू शकता. आणि नंतर आहे केळकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंधी आपण आताच पाहिलेला आहे. 27 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आली. तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन जो आहे डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी कोणाच्या, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स टू रिप्लेस ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. लक्षात ठेवा आपल्याला काय विचारलंय, लक्षात ठेवा डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. डॅश म्हणजे इंग्लिश मध्ये डॅश इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स टू रिप्लेस ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. तर लक्षात ठेवा कोण आहे तिथं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010 नुसार, म्हणजे काय म्हणजे त्यामध्ये काय झालं, संकल्पना मांडण्यात आलेली आहे. तर सरळ आहे क्वेश्चन. निर्देशांकाबाबतीत गरिबीचे निर्देशांक, MPI, SPI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा GI, जेंडर इनइक्विटी इंडेक्स, हे वेगवेगळे इंडेक्स दारिद्र्य रिलेटेड आपल्याला राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कोणतीही एक्झाम असू दे, हा आयोगाचा दत्तक क्वेश्चन आहे. मी काय म्हणतो, एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, दत्तक सारखा असतोच, म्हणजे ह्याच्याशिवाय परीक्षा होतच नाही असं लक्षात ठेवायचं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 14 पेपर मध्ये जवळपास 8चा क्वेश्चन आलेला. किती म्हणजे 2017 ते 2024 चे गट ब आणि गट क चे जे 14 पेपर आहेत त्यामध्ये हा 8 वेळेचा रेफरन्स आलेला आहे. बाकीच्या एक्झाम मध्ये तर नेहमी आला असतो. ह्याला मी दत्तक क्वेश्चन म्हणतो. दत्तक क्वेश्चन का, तर हा असल्याशिवाय एक्झामच होत नाही असं लक्षात ठेवायचं. मग ह्याचे काय आहेत, वेगवेगळे निर्देशांक काय आहेत ते आपण आता पुढे डिस्कस करूयात, कारण का आता आपण बाकीच्या क्वेश्चनला वेळ देऊ इथे, हे पुढे येणारच आहे, त्यामुळे आपण हे नंतर डिस्कस करू. तर लक्षात ठेवा सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य काय, निर्देशांक काय, दारिद्र्य रिलेटेड समित्या कोणत्या आहेत आणि इतर योजना कोणत्या आहेत दारिद्र्य रिलेटेड आपण नंतर पाहणार आहोत. तात्पुरतं एवढंच इथं लक्षात ठेवा की आपल्याला हा क्वेश्चन नंतर डिस्कस करता आहे. आणि तात्पुरतं लक्षात ठेवा म्हणजे मानव विकास अहवाल 2010 मध्ये काय, मानव विकास अहवाल 2010 मध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. एवढंच आता तात्पुरतं लक्षात ठेवा. नंतर आहे खालील विधाने विचारात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच कमी असते. दुसरा आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर आपल्याला GDP, GNP, NNP ह्याच्याबद्दल हा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. तर क्वेश्चनचं उत्तर बघण्या अगोदर आपण कन्सेप्ट पाहूयात. GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय. GDP म्हणजे विशिष्ट वेळेत देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन. लक्षात ठेवा काय, विशिष्ट वेळेत देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन. लक्षात ठेवा. आता इथे लक्षात ठेवा GDP मध्ये आपण काय बोललो, विशिष्ट वेळेत देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन. आणि GNP म्हणजे काय, लक्षात ठेवा देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा देशातील नागरिकांनी. लक्षात ठेवा हे कीवर्ड आहेत. GDPचा देशांतर्गत आणि GNPचा नागरिकांनी असं लक्षात ठेवा. GDP काय आहे लक्षात ठेवा, विशिष्ट वेळेत देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन आहे. म्हणजे काय,
विदिन बाउंड्री म्हणजे देशाच्या बाउंड्रीमध्ये आहे. जीएनपी म्हणजे काय, देशातील नागरिकांनी, मग ते देशात कमवलं असू दे किंवा बाहेर देशात कमवते असू दे, ते आपल्या ग्रॉस नॅशनल म्हणजे काय प्रोडक्ट म्हणजे जीएनपी मध्ये ऍड झालेलं दिसेल आपल्याला. आता लक्षात ठेवा जीडीपीचा फॉर्म्युला काय, लक्षात ठेवा सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. काय जीडीपी फॉर्म्युला काय, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. आपल्याला जीडीपीचा फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो. तर लक्षात जीडीपी म्हणजे काय, सी काय कन्झम्पशन म्हणजे उपभोग, आय काय इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे गुंतवणूक आहे, जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे, गव्हर्नमेंटचे खर्च आहे, आणि एक्स मायनस एम म्हणजे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट आपल्याला पाहता येईल. नंतर जीएनपीचा फॉर्म्युला काय आहे, जीएनपी म्हणजे काय जीडीपी प्लस झेड. जीडीपी प्लस झेड म्हणजे काय, जीएनपीचं तर पहिलं आपलं सी प्लस आय प्लस जी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट प्लस झेड. झेड म्हणजे काय आपले इनफ्लोज फ्रॉम अब्रॉड म्हणजे बाहेरून देशातील आपल्याकडे मिळालेलं उत्पन्न, असं लक्षात ठेवू शकता. हे जीएनपी आहे. जीडीपीचा एक कीवर्ड लक्षात, देशांतर्गत अंतिम वस्तू आणि काय वस्तू आणि सेवांचे उत्पादन, बरोबर आहे. जीडीपी काय देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन, आणि जीएनपी काय लक्षात ठेवा नागरिक. म्हणजे जीडीपी मला कीवर्ड काय देशांतर्गत आहे, जीएनपी मध्ये काय नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा, असं लक्षात ठेवा जीडीपी आणि जीएनपी. आता दुसरे कन्सेप्ट आहे आपल्याला एनडीपी आणि जीएनपी. आता जीडीपी मधून घसारा मायनस केला तर आपल्याला काय म्हणतं एनडीपी. काय जीडीपी मायनस घसारा केला तर एनडीपी मिळतं, आणि जीएनपी मायनस घसारा केला काय म्हणतं एनएनपी मिळतं, बरोबर आहे. जीडीपी मायनस घसारा केला एनडीपी मिळतं, आणि जीएनपी मायनस घसारा केला एनएनपी मिळतं. तर आता आपण आपलं काय करू, क्वेश्चन कडे येऊया. आता आपल्याला क्वेश्चन कळेल नेमकं काय सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. काय म्हणते नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे काय लिहिलंय एकच मिनिट हा मित्रांनो, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट काय विचारलं आपल्याला, इज ऑलवेज लेस दॅन जीएनपी असं लिहिलंय, बरोबर जीएनपी. आणि दुसरं काय आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डिप्रिशिएशन व्हाईल नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिशिएशन. जीएनपी इन्क्लूड डिप्रेशन व्हाईल नॉट नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रेशन. आता लक्षात ठेवा. आता आपल्या हा फॉर्म्युल्यावर कॉन्सन्ट्रेट करा. एनएनपी इज इक्वल टू काय जीएनपी मायनस घसारा. नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. काय म्हणते नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. हे स्टेटमेंट काय मित्रांनो बरोबर आहे की नेट नॅशनल प्रोडक्ट आहे लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, कारण की एनएनपी जीएनपी मायनस घसारा केल्यानंतर आपल्याला काय मिळतो एनएनपी मिळतो. म्हणून काय असेल जीएनपी पेक्षा नेहमी काय असेल एनएनपी काय असेल कमी असेल. आणि दुसरं आहे आपल्याला, आणि दुसरं एक पाहिलं मग जीएनपी. आता मला सांगा जीएनपी जर हे मॅथमॅटिकल सिच्युएशन जीएनपी मध्ये जीएनपी इज इक्वल टू केलं तर लक्षात ठेवा एनएनपी प्लस घसारा येईल. म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे जीएनपी मध्ये घसारा असतो म्हणून काय आलं त्याचं घसारा असल्यामुळे काय होतं, बट ऑब्वियस एनएनपी पेक्षा काय असतं जीएनपी जास्त असतो असं लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डिप्रिशिएशन. आताच पाहिलं काय जीएनपी मध्ये काय असतो घसारा असतो. जीएनपी इज इक्वल टू एनएनपी प्लस घसारा असतो. आणि व्हाईल नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिशिएशन, बरोबर आहे. एनएनपी मध्ये घसारा नसतो कारण की जीएनपी मायनस घसारा. आपलं सूत्र काय आहे एनएनपी इक्वल टू जीएनपी मायनस घसारा, म्हणजे एनएनपी मध्ये काय आहे घसारा नसतो. अशा प्रकारे हे दोन्ही स्टेटमेंट आपण काय आहे बरोबर आहेत. हे कन्फ्युज होऊ नका. आणखी ह्याच्याबद्दल आपण जीडीपी जीएनपी बद्दल आपण पुढे गेल्यानंतर डिस्कस करू. आपल्याला आणखी कन्सेप्ट आहे नॅशनल इन्कम काय त्याबद्दल ही कन्सेप्ट पुढे गेला आपण डिस्कस करूया. ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे कारण की ह्या कन्सेप्टवर नेहमी क्वेश्चन विचारतात. नंतर हा जीव्ही हे काय ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड काय किंवा जीव्हीए ऍट मार्केट प्राइस काय जीव्हीए ऍट फॅक्टर कॉस्ट काय हे आपण पुढे पाहूयात. आणि आता एक लक्षात ठेवा जीडीपी डिफ्लेटर एक कन्सेप्ट आहे. जीडीपी डिफ्लेटर इज इक्वल टू नॉर्मल जीडीपी टू रिअल जीडीपी इंटू 100. म्हणजे काय जीडीपी डिफ्लेटरचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू नॉर्मल जीडीपी टू रिअल जीडीपी रेशिओ ऑफ नॉर्मल जीडीपी टू रिअल जीडीपी इंटू 100. लक्षात ठेवा मित्रांनो सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकता. जीडीपी डिफ्लेटर काय लक्षात ठेवा नॉर्मल जीडीपी रेशिओ ऑफ नॉर्मल जीडीपी टू रिअल जीडीपी इंटू 100 असं आहे काय जीडीपी डिफ्लेटर. आणि डिफ्लेटर कशासाठी असतो महागाईचं प्रमाण वाढण्यासाठी वापरतात. जीडीपी डिफ्लेटर कोणत्या प्रमाणात महागाई वाढत आहे त्या संदर्भात लक्षात ठेवा. हे आहे जीडीपी. आणि नॉर्मल जीडीपी कशावर मोजला जातो लक्षात ठेवा करंट मार्केट प्राइसवर. काय नॉर्मल जीडीपी मोजला जातो करंट मार्केट प्राइसवर. आणि रिअल जीडीपी कशावर मोजला जातो लक्षात ठेवा मित्रांनो बेस इयरवर. काय नॉर्मल जीडीपी करंट मार्केट प्राइसवर आणि रिअल जीडीपी हा बेस इयर संबंधित असतो. अशा प्रकारे हा क्वेश्चन डिस्कस झाला.
नंतर आपल्याला बघायचं आहे नंतरचा क्वेश्चन, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तशाच्या भरड धान्यश्री अन्न या नावाने समाविष्ट करण्यात आले आहे. ब आहे किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. आणि क आहे राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला काय विचारलं आहे, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पातील हा क्वेश्चन आहे. पण त्याबद्दलची विधाने आपल्याला विचारली. भरड धान्यश्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले. दुसरं आहे किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी करण्यात आली आणि राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आली. तर मित्रांनो लक्षात ठेवा, भरड धान्यश्री अन्न या नावाने सन्मानित कधी केलं? 2023-24ला आमच्या शेतकऱ्याचे उत्पन्न डबल झालं. डबल झाल्यामुळे त्याचा सन्मान करण्यासाठी शेतातल्या उत्पन्न निघतं त्याचा सन्मान म्हणजे काय, सन्मान करण्यासाठी आम्ही काय केलं, भरड धान्यश्री अन्न केलं. भरड धान्य शेतकरी करतो ना, 2022ला आमचं उत्पन्न डबल करायचं होतं. मग आम्ही काय केलं, 2023-24ला आम्ही काय केलं, सन्मान दिला कायला, भरड धान्यश्री अन्न. असं सिक्वेन्स लक्षात ठेवा. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आली, हेही बरोबर आहे. आणि राष्ट्रीय पशुधन मिशन करिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आली, हे काय आहे, चुकीचं आहे. कारण 1,000 कोटी नव्हते, तर खूप जास्त ह्याच्यापेक्षाही जास्त रक्कम होते. तर लक्षात ठेवा, हा अर्थसंकल्पाबाबतीचा क्वेश्चन होता. मित्रांनो अर्थसंकल्पातून 1-2 क्वेश्चन असतात. काल मी तुम्हाला डिस्कस केलं की राष्ट्रीय कुपोषण मिशन असेल किंवा PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना असेल, महाराष्ट्र इकॉनॉमी सर्वे जर पाहिला असता तरी तुमचे क्वेश्चन बरोबर आले असतात. किंवा आपल्या सेंद्रिय शेतीबद्दल एक क्वेश्चन विचारला होता, तोही इकॉनॉमी सर्वे जर पाहिला त्यातून 1-2 क्वेश्चन येतात. आणि दुसरं जर पाहिलं, आपला क्वेश्चन विचारला होता की पशुगणनेमध्ये भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो, तो 7वा क्रमांक होता. त्याबद्दलही आपला क्वेश्चन पाहिला होता. 20वी गणनेच्या संदर्भात तो पाहिला होता. आणि तोही इकॉनॉमिक सर्वे जर केला तर पहिला हायलाइटेड असतं, ते लगेच कळून होतं प्रिफेस मध्ये. तेवढं जरी केलं असतं तरी तुमचा क्वेश्चन बरोबर आला असता. आणि हा एक क्वेश्चन काय लक्षात ठेवा, 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत विचारलेला आहे. तर मित्रांनो जर शक्य झालं तर आपली बॅच आहे युट्यूबला, अर्थॉलॉजी प्लस इकॉनॉमिक्स असं युट्यूबला टाका, किंवा योगेश स्पर्धे असं युट्यूबला टाका. तर तिथं मला इकॉनॉमिक्स सर्वेची बॅच पूर्ण फ्री आहे. जवळपास 15 घंट्याची बॅच आहे. 2च्या स्पीडने बघा. त्यातील तुम्हाला जे महत्त्वाचे वाटतं PO अनालिसिस केल्यानंतर कळलं त्यातलं मी काय महत्त्वाचं बोललेलं आहे आणि मी हायलाइटेड केलेल्या गोष्टी आहेत. इकॉनॉमिक्स सर्वे हा मी राजेशाह मुख्य परीक्षेसाठी घेतला होता. तर लक्षात ठेवा, त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या प्रिलिम आणि मेन्स एक्झामसाठी होऊ शकतो. जर शक्य झालं, वेळ मॅनेज झाला तर एकदा पाहून घ्या. त्यातले काही फॅक्ट्स काय असेल, काय नोट डाऊन करता आले तर नक्की करा. तर लक्षात ठेवा, आपल्या बघायचं आहे की भरडधान्य स्त्री अन्न. तर लक्षात ठेवा, आपल्याला जे आहे इंटरनॅशनल मायलेट इयर म्हणजे भरडधान्य वर्ष जे होतं कधी केलं, 2023ला. आणि अर्थसंकल्पात आपला उद्देश कधी केलेला, अर्थसंकल्प पण 23चा. म्हणजे उत्पन्न डबल झालं 2022ला. आणि आम्ही काय केलं, नंतर इंटरनॅशनल मायलेट इयर पण साजरा केलं त्यानंतर 2023ला बाय UN आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. कोणी केलं, हे होत आहे युनायटेड नेशन आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. त्याला आपण काय म्हणतो, सॅक्रेड फूड, मदर ऑफ ऑल ग्रेन्स. मायलेट्सला काय म्हणतात, मदर ऑफ ऑल ग्रेन्स किंवा सॅक्रेड फूड. नंतर आहे किसान क्रेडिट कार्ड. तर लक्षात ठेवा, 1998ला हे काय आलेलं आहे, किसान क्रेडिट कार्ड आले. लक्षात ठेवा, किसान क्रेडिट कार्ड, क्रेडिट आपण काय क्रेडिट कशासाठी वापरतो, छोट्या छोट्या वस्तू घेण्यासाठी, मोबाईल किंवा छोट्या काही आणखी ग्रोसरीज असतील. आणि ती कसं असतं, शॉर्ट टर्म असतं. 2 वर्ष 3 वर्ष 15-20 वर्षासाठी क्रेडिट कार्डवर कोणी लोन घेतलेलं बघितलंय का? तर नाही ना. क्रेडिट कार्ड काय असतं, शॉर्ट टर्म, 1-2 वर्ष किंवा 3 वर्षासाठी. हे काय असतं, शॉर्ट टर्म साठी. इथं पण आहे किसान क्रेडिट कार्ड, शॉर्ट टर्म लोन्स. आपल्याला विचारलं जाऊ शकतो किसान क्रेडिट कार्ड मध्ये लोन कसे भेटले जातात, लॉंग टर्म का शॉर्ट टर्म. काय शॉर्ट टर्म 1998 संदर्भात आहे. आणि RV गुप्ता कमिटीने हे सजेस्ट केलं होतं किसान क्रेडिट कार्डवर. कोणी, गुप्ता कमिटी. आता गुप्ता क्रेडिट म्हणजे काय, माझं क्रेडिट आहे, मी जगाला सांगत बसणार आहे का, नाही. माझ्याकडे किती पैसा आहे जगाला सांगत बसणार नाही, तो गुप्ता असणार आहे. लक्षात घ्या, गुप्ता कमिटी किसान क्रेडिट कार्ड असं लक्षात ठेवा. आणि नंतर आहे कोणी केली, नाबार्डनं हे संदर्भात केलं आपल्याला कारवाई, म्हणजे नाबार्डने केलेलं चालू केलेलं दिसेल. आता बघायचं आहे राष्ट्रीय पशुधन मिशन. राष्ट्रीय पशुधन मिशन कधी केलं, 2014ला. म्हणजे लक्षात ठेवा, पशुधनाबद्दल लक्षात ठेवा, जेव्हा मोदी सेंट्रलमध्ये आपलं मोदी गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस काय आलं, लक्षात ठेवा, राष्ट्रीय पशुधन मिशन म्हणजे बरोबर आहे. लक्षात ठेवा 2014 काय, जो राष्ट्रीय पशुधन मिशन 2014ला चाललं. पशुधनाचा शाश्वत विकास करणे, रोजगार, वाढीव उत्पादकता आणि उद्योगाचा विकास करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय पशुधन मिशन हे लक्षात येईल तुम्हाला खालचे स्टेटमेंट. पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय पशुधन मिशन 2014. लक्षात ठेवा की
आपण केलंय महाराष्ट्र गोसेवा आयोग. गो म्हणजे गाय. गोसेवा आयोग कुठे महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय आहे, प्राण्यांना गायी म्हणजे प्राण्यांना असं लक्षात ठेवायचं की बाबा हे गव्हर्नमेंटचा एक पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असं लक्षात ठेवा. सगळ्यांचा चांगला असतो, पण आपलं एक लक्षात ठेवण्याचं लक्षात ठेवा की चांगला आहे. मग ज्यावेळेस गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस 2014ला आम्ही काय केलं, पशुधन मिशन राबवलं. किती 2014ला, असं लक्षात ठेवा. आणि पशुगणना पहिली कधी झाली लक्षात ठेवा मित्रांनो, 2019ला झाली. आणि 20वी कधी झाली 2019ला. पहिली झाली 1919ला आणि 20वी कधी झाली 2019ला. आणि 7वा क्रमांक होता महाराष्ट्राचा भारतामध्ये. किती 7वा क्रमांक होता. आणि आता 21वी गणना चालू आहे. चालू आहे, त्याचे आणखी रिपोर्ट आलेले नाही. आणि एव्हरी 5 इयर म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला आपल्याला पशुगणना केलेली दिसेल. नंतर आहे भारतीय रहिवाशांसाठी खालीपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही विचारले. काय आपल्याला काय विचारले नाही. भारतीय रहिवाशांसाठी खालीपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन, काय कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही. म्हणजे आपले जे भारतीय रहिवासी आहेत त्यांना काय करायचे, विदेशी चलनाचे व्यवहार करायचे. कसे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. काय करायचे हा प्रश्न लक्षात समजून घ्या. भारतीय रहिवासी आहे त्याला काय करायचे, विदेशी चलन, विदेशी म्हणजे काय युरो डॉलर, त्याचं काय करायचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करायचा आहे. मग तो कुठं करायचा, त्याचे व्यासपीठ काय ते आपल्याला विचारलं आणि त्यातले खालचे पर्याय दिलेत आणि त्यातलं एक कोणतं व्यासपीठ नाही विचारलंय व्यवहार करण्यासाठी. तर एक मान्यताप्राप्त एक स्टॉक एक्सचेंज. दुसरा आहे भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. आणि परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेले बँक. लक्षात ठेवा, आपण परकीय चलनाचा आपण स्वतःच्या चलनाचा व्यवहार करताना बँकेचे एवढे रेग्युलेशन असतात. पैसा कुठे येतोय, कुठे जातोय, कोण कसं कमवतोय, सगळं बारकाईने लक्ष असतं सरकारचं. मग माझा परदेशातला पैसा आपण व्यवहार करतोय, लक्ष ठेवा. बट ऑब्विस त्याच्याकडे पण खूप लक्ष असणार, ह्याच्यापेक्षा जास्त लक्ष असणार. भारतामधून पैसा कसा येतोय, बाहेरचा पैसा आत कसा येतोय, आतला पैसा बाहेर का जातोय, खरंच लक्ष असणार ना. त्यामुळे मग ह्यासाठी काय करे, काहीतरी व्यासपीठ पाहिजे आणि तिथं एक मान्यताप्राप्त काहीतरी गोष्टी पाहिजे, तिथं तुम्ही काहीतरी करा म्हणजे आम्हाला लक्ष ठेवायला सोपं होईल. लक्ष द्या, एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज. बरोबर आहे हे म्हणून बरोबर आहे, मान्यताप्राप्त असायला पाहिजे ना. बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ. बरोबर आहे. आरबीआय पण आहे, स्टॉक एक्सचेंज आरबीआय पण आहे. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, हे कोणतेही नाही, आम्ही सांगितले तेच, असं लक्षात ठेवा. म्हणून हे चुकीचं आहे. आणि परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक. काय परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक म्हणजे काय, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, आरबीआय द्वारे अधिकृत व्यासपीठ. आणि आरबीआयने काय केलं, प्राधिकृत केलेली एखादी बँक असेल तिथे तुम्ही फॉरेक्स म्हणजे काय आंतरराष्ट्रीय चलन आहे ते व्यवहार करू शकता. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण इथे डिस्कस केला आहे. नंतर आहे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थे संदर्भात बघायचे. तर 30 सेकंदाचा ब्रेक येतो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय होते लक्षात ठेवा. पहिला ऑप्शन आहे कर्ज वाटप करणे, दुसरा आहे ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे, तिसरा आहे कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, आणि चौथा आहे स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्नामध्ये काय क्ल्यू असतात. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि इंग्लिश मध्ये काय आहे, नॅशनल ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, आपल्याला तिसरा ऑप्शन जर पाहिला, कृषी मालाचे सहकारी तत्व विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, काय विचारलं आहे, मुख्य उद्दिष्ट विचारलं आहे. मग मला सांगा क्ल्यू जर दिला असेल तर त्याचं उत्तर काय आहे, पर्याय उत्तर जे आहे ते लक्षात ठेवा क आहे. कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिक चालना देणे, स्वस्त दरात कृषी उत्पादन करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट नाही. तर नावाचं काय आहे, क्ल्यू दिलाय प्रश्नामध्ये. तुम्हाला मागे पण एक क्ल्यू भेटला होता त्या प्रश्नामध्ये, इथे पण क्ल्यू भेटला विपणन म्हणजे कृषी माल सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. मार्केटिंग आपण क्ल्यू पाहिला होता, लक्षात ठेवा म्हणजे काय, टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये जर पाहिलं मराठीमध्ये विपणन म्हणतात आणि काय मार्केटिंग, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. म्हणजे सरळ सरळ प्रश्नामध्ये तुम्हाला काय करतात, क्ल्यू भेटलेले दिसतात. मार्केटिंग. बरोबर आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. आता आपल्याला बघायचं की नाफेड आहे ना, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था, त्याला ते म्हणतात नाफेड शॉर्ट फॉर्म मध्ये. नाफेड म्हणजे काय, नॅशनल ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. काय, नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड. आता नाफेडची स्थापना कधी झाली, 2 ऑक्टोबर 1958 ला. भारतीय हस्तउद्योग
जे पाहिलं होतं महामंडळ किंवा आपण जे आता जे क्वेश्चन पाहिलं होतं ना, कौशल्य विकास योजना विश्वकर्मा, ते संदर्भात आपण क्वेश्चन पाहिला होता. तिथं भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळ स्थापना कधी झाली 1958ला. आणि 1958लाच काय आलं, विपणन, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन आलं. म्हणजे कधी राष्ट्रीय नाफेड आणि भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळ सोबत आले. लक्षात ठेवा 1958 आणि कधी गांधी जयंती दिवशी. लक्षात ठेवा. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट होता 2002चा होता. आणि नंतर कधी त्यामध्ये परत त्यामध्ये रिफॉर्म करून तो रिप्लेस केला 1984च्या ऍक्टने. सरळ लक्षात, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट सरळ विचारला जाऊ शकता कधीचा. लक्षात ठेवा मित्रांनो 1984चा. सॉरी रिपीट करतो थोडं, आता एक झालं मिस झालं, कुणी कोणाला रिप्लेस केलं. 2002ला म्हणजे लक्षात ठेवा की आपल्याला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002चा आहे, बरोबर. आणि पहिला होता 1984चा. 1984ला च्या ऍक्टला 2002च्या ऍक्ट मध्ये रिफॉर्म, म्हणजे त्या ऍक्ट त्या 1984च्या ऍक्ट होते त्यामध्ये रिफॉर्म केले. आणि 2002ला तो काय केला, 1984 ऍक्ट रिप्लेस बाय 2002 ऍक्ट, असं लक्षात ठेवा. 2002 आणि 1984 लक्षात ठेवा. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1984 आणि 2002. 1984 रिप्लेस केलं 2002ने, असं लक्षात ठेवा. आणि द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे 1960ला. महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली, महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेस काय झालं, द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 आपल्याला दिसेल. तर लक्षात ठेवा. नंतर आपल्याला नाबार्ड पण पाहिजे आपल्याला, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. सरळ कधी कधी डायरेक्ट लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट आपल्याला बघता येईल. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. आणि कधी झाली 1982, 12 जुलै 1982. खूप वेळेस हा प्रश्न येऊन गेलाय, डेट विचारली 12 जुलै 1982. 82ला नाबार्ड आलं, नाफेड आलं 84ला. नाबार्ड नाफेड, नाबार्ड नाफेड, नाबार्ड 82 आणि नाफेड 84. लक्षात ठेवा. सॉरी हे 84चा ऍक्ट होता, जरा कन्फ्युज झालं, कधी कधी फ्लो मध्ये चुका होती. तर आपलं होतं भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळ 1958, नाफेड 1958. आणि जो ऍक्ट होता 1984चा कोणता, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1984, त्या संदर्भात आपण ह्याला लिंक करू शकतो. कुणाला, नाबार्डला. नाबार्ड आल्यानंतर 82 नाबार्ड आल्यानंतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1984 आलेला होता. नाबार्ड 1900 कधी आहे मित्रांनो, 82 आहे. आणि ऍग्रिकल्चर रिफाईन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1963 हा क्वेश्चन विचारलाय. लक्षात ठेवा. ARDC, ऍग्रिकल्चर रिफाईन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1963 आहे. आणि त्याची कार्य कुणाला दिली, नाबार्डला दिली, असं लक्षात ठेवा. ARDC कार्य कुणाला दिली, नाबार्डला. नाबार्डचं कार्य काय आहे, कृषी आणि ग्रामीण प्रकल्पासाठी वित्तीय संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे. काय पुनर्वित्त, काय म्हणतात, पुनर्वित्त पुरवठा करणे, रिफायनान्स करणे. हे बघा, ऍग्रिकल्चर रिफायनान्स आहे ना, मग रिफायनान्सची कार्य कोणाला दिली, नाबार्डला दिली. म्हणजे बट ऑब्वियस कृषी आणि ग्रामीण प्रकल्पासाठी वित्तीय संस्थांना काय करायचं, रिफायनान्स म्हणजे पुनर्वित्त पुरवठा करणं कोणाचं काम आहे, नाबार्डचं काम आहे, असं आपण लक्षात ठेवू शकतो. भारतीय अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवते. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकीय तूट दर्शवते. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवते. आणि भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवते. हे सगळे क्वेश्चन ऍज इट इज लक्षात ठेवा. सर्व क्वेश्चन बरोबर आहेत. हे बजेट रिलेटेड क्वेश्चन आहे. महसुली तूट काय, राजकोषीय तूट काय, प्राथमिक तूट काय, बजेट, झिरो बजेट काय, जेंडर बजेट काय, हे सगळे जे गोष्टी आहेत ना मित्रांनो, आयोगाचं दत्तक क्वेश्चन आहेत. म्हणजे हे घेतल्याशिवाय किंवा मागे जे पाहिलं इंडेक्स ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, GII, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, दारिद्र्य रिलेटेड जे इंडेक्स आहेत ते असल्याशिवाय एक्झाम होतच नाही, असं लक्षात ठेवा. म्हणजे दत्तक क्वेश्चन आहेत. बजेट रिलेटेड क्वेश्चन घेतल्याशिवाय त्या संदर्भात कन्सेप्ट किंवा काही फॅक्ट्स डिस्कस केल्याशिवाय आमची एक्झामच होत नाही, असं लक्षात ठेवा. दत्तक क्वेश्चन आहे, त्यामुळे हे क्वेश्चन पाठ करून टाकायचे. जिथं भेटेल नोट्स असतील ते असतील तिथं क्लिअर करून टाकायचं आहे. कारण की बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 14 वेळेस 14 पेपरमध्ये 14 वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इतक्या वेळेस जर क्वेश्चन येत असेल तर लक्षात ठेवा हा आयोगाचा काय आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, पण दत्तक क्वेश्चन आहे, असं लक्षात ठेवू शकता. हा क्वेश्चन आपण पुढे डिस्कस करूयात. नंतर आहे क्रांत्याबद्दल हे आपल्याला नेहमी क्वेश्चन विचारतात. क्रांती आणि उत्पादन. पहिला आहे हरित क्रांती, दुसरा आहे सोनेरी क्रांती, नंतर आहे निळी क्रांती आणि नंतर आहे पिवळी क्रांती. मित्रांनो हे जर क्वेश्चन आपण डायरेक्ट उत्तर पाहूयात. तर लक्षात ठेवा आपल्याला बघायचं हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती आणि पिवळी क्रांती, असं लक्षात ठेवा.
तर लक्षात ठेवा आपल्याला बघायचं आहे 3 नंबरचा हा जो ऑप्शन आहे हे आपण डायरेक्ट डिस्कशनला घेऊया ते. आता हरित क्रांती काय होती सगळ्यालाच माहिती आहे, अन्नधान्य उत्पादन. सोनेरी क्रांती फळांचं उत्पादन आणि नंतर आहे निळी क्रांती मस्त उत्पादन, बरोबर आहे. आणि पिवळी क्रांती काय आहे तेलबियांचं उत्पादन. आता हे लक्षात ठेवायचं, हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन सगळ्याला माहिती असतं. सोनेरी क्रांती फळांचे उत्पादन किंवा आपलं हॉर्टिकल्चर फलोत्पादन किंवा आपलं जे मधांचं उत्पादन जे आहे त्याला आपण ह्या सगळ्यांना काय एकत्रित जर पाहिलं ते काय सोनेरी क्रांती आहे. फळाचे उत्पादन किंवा असं लक्षात फलोत्पादन आणि मध फलोत्पादन, फळे फुले भाज्या वगैरे असं ते फलोत्पादन हे सगळं कशामध्ये येतं सोनेरी क्रांतीमध्ये येतं. आणि मग फुलावर काय फुलावर जे कीटक असतात ते काय करतात मध गोळा करतात फुलावरला. मग त्या रिलेटेड जर पाहिलं मध फलोत्पादन मध हे काही लिंकेज आहेत ना, म्हणून लक्षात ठेवा सोनेरी क्रांती म्हणलं फलोत्पादन फळे आणि मध हे सोबत लक्षात ठेवा. नंतर लक्षात निळी क्रांती निळा समुद्र समुद्रात काय असतात मासे मस्त उत्पादन. पिवळी क्रांती म्हणजे तेलबिया उत्पादन. तेल बघा जर पाहिलं तुम्ही बल्कमध्ये जर तेल पाहिलं तर ते कसं असतं पिवळं दिसतं, बरोबर आहे. आणि तेल काय पासून बनवतात सूर्यफुलापासून बनवतात. सूर्यफूल कसं आहे पिवळंच आहे म्हणून तेलबियाचं पिवळी क्रांती तेलबियाचं उत्पादन आपल्याला बघायचं आहे. आणि नंतर जर बाकीच्या क्रांती जर पाहिल्या ग्रे रिव्होल्यूशन त्याला राखाडी क्रांती फर्टिलाइज खताची जे रिलेटेड पाहिलं तर काय येतं खताचा कलर बघा काही खताचा कलर राखाडे असतो. मग लक्षात ठेवा ग्रे रिव्होल्यूशन फर्टिलायझर. व्हाईट रिव्होल्यूशन काय ते दुग्ध उत्पादन, बरोबर आहे. व्हाईट पांढरी, बरोबर. व्हाईट कशा रिलेटेड दुग्ध उत्पादन सगळ्यांना माहित आहे. पिंक जे आहे गुलाबी क्रांती कशा संदर्भात आहे ओनियन कांदा बघा कांदा कसा दिसतो गुलाबी दिसतो ना, म्हणून पिंक कांदा दिसतो म्हणून त्याला पिंक. आणि पिंक काय लक्षात ठेवा आणखी पिंकचं प्रॉन्स पिंक प्रॉन्स पण काय मध्ये येतात गुलाबी क्रांतीमध्ये येतात. आणि फार्मास्युटिकल्स पी फॉर प्रॉन पी फॉर फार्मास्युटिकल्स आणि पी फॉर प्रॉन्स पी फॉर फार्मास्युटिकल्स हे सगळं गुलाबी. आणि गुलाबी कांदा पिंक रिव्होल्यूशन. ब्लॅक पेट्रोल बघा पेट्रोलियम बघा ब्लॅक म्हणजे खाणी कशा असतात एकदम काळ्या आणि मध्ये गेलं तर माणूस एकदम काळ्या खाणी असतात एकदम. तुम्ही जर पाहिला आणि पेट्रोल उत्पादन करून निघतं त्या खाणीतून निघतं म्हणून ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजे पेट्रोलियम लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर कोण आहेत, गोल्डन रिव्होल्यूशनचे कोण आहेत, ब्ल्यूचे कोण आहेत, येलोचे. ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर कोण आहेत एम.एस. स्वामीनाथन. कोण भारतातील एम.एस. स्वामीनाथन. जगातील कोण आहेत नॉर्मन ई बॉरलॉग, बरोबर आहे नॉर्मन बॉरलॉग लक्षात ठेवा. ग्रीन रिव्होल्यूशन भारतामध्ये कधी आले 6568 ला. देशामध्ये होते एम.एस. स्वामीनाथन हरित क्रांतीचे प्रणेते. आणि जगभरात कोण होते नॉर्मस ई बॉरलॉग. आणि नॉर्मस ई बॉरलॉग यांना नोबेल पीस प्राइज भेटलेला आहे. लक्षात ठेवा पीस प्राइज भेटलेला आहे, एवढं लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतो. नोबेल पीस प्राइज शांततेचा पुरस्कार भेटला आहे. मला सांगा हरित क्रांती काय झाली अन्नधान्यापासून आपण अन्न बनवतो खाण्यासाठी. आणि मला सांगा भूक लागली तर आपलं डोकं जाम होतं चिडचिड होते. अन्न पोटात गेल्यानंतर काय वाटते शांत वाटतं. म्हणजे काय शांत वाटतं. मग मला सांगा यांना पुरस्कार कोण द्यायला पाहिजे बॉरलॉग यांना शांतीचा पुरस्कार द्यायला पाहिजे असं लक्षात ठेवा. नॉर्मन ई बॉरलॉग पीस प्राइज. आणि गोल्डन रिव्होल्यूशनचे फादर कोण आहेत निरपक तुतेज. लक्षात ठेवा तुतेज लक्षात ठेवा तुतेज. गोल्डन काय असतं तेज असतं तेज. गोल्डनला काय असतं तेज. गोल्डन तेज लक्षात ठेवा. ब्ल्यू डॉक्टर अरुण कृष्णा. ब्ल्यू म्हणजे मस्त क्रांती. तर लक्षात ठेवा आपलं जे आहे निळ्या समुद्रात लक्षात ठेवा आपला कृष्ण भगवान जे आहेत ते काय करायचे सवंगड्याला घेऊन कुठं जायचे समुद्रात पोहायला जायचे असं लक्षात ठेवा. असं ट्रिक्स समुद्रात पोहायला जायचे कुठं निळ्या समुद्रात पोहायला जायचे कृष्ण लक्षात ठेवा. ब्ल्यू रिव्होल्यूशन अरुण कृष्णा असं लक्षात ठेवू शकता. आणि येलो रिव्होल्यूशन श्याम पित्रोदा, बरोबर आहे श्याम पित्रोदा लक्षात ठेवा. श्याम पित्रोदा येलो श्याम पित्रोदा लक्षात ठेवा. श्याम पित्रोदा येलो रिव्होल्यूशन कोण होते सर्व लक्षात ठेवा श्याम पित्रोदा असं लक्षात ठेवा. आणि आपल्याला जर पाहिजे दुसरा आहे पिंक रिव्होल्यूशनचे कोण आहे लक्षात ठेवा दुर्गेश पटेल. कोण पिंकचं प्रॉन्स पी फॉर फार्मास्युटिकल्स पी फॉर पटेल आणि ओनियन कांदा आहे. मग पी फॉर पिंक कोण आले पटेल हे काय फादर आहेत लक्षात ठेवा. आणि व्हाईट रिव्होल्यूशनचे कोण आहेत वर्गीयस कुरियन. कोण वर्गीयस कुरियन. व्हाईट रिव्होल्यूशन आपल्याकडे ऑपरेशन फ्लड जी होते तर लक्षात ठेवा 1970 ला बघू शकतो. ऑपरेशन फ्लड कधी 1970 ला, बरोबर आहे 1970 ला स्टार्ट झाली. आणि वर्गीस कुरियन जे होते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे काय होते
अध्यक्ष राहिलेले होते. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड वर्गीस कुरियन काय होते अध्यक्ष होते. आणि 1970ला काय आलं ऑपरेशन फ्लड. आणि आपली जी आहे रिव्होल्युशन कधी स्टार्ट झाली 1971, म्हणजे ऑपरेशन फ्लड स्टार्ट झाली 1970 कधी 1970ला, आणि 1971ला काय आपली जी आहे व्हाईट रेव्होल्युशन स्टार्ट झाली असं लक्षात ठेवू शकता. क्वेश्चन ही पुढे तुम्ही जर पाहिलं मागच्यावर इयर PY जर पाहिलं तर आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे की व्हाईट रेव्होल्युशन कधी स्टार्ट झाली, तर लक्षात ठेवा 1971. नंतर आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद 43 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. तर लक्षात ठेवा हा सरळ क्वेश्चन आहे. एक आर्टिकल 112 मध्ये काय केले केंद्रीय अर्थसंकल्पाची काय केली परिभाषा केलेली आहे. हा पॉलिटी रिलेटेड क्वेश्चन आहे. आपण काय करू इकॉनॉमिक्स मध्ये विचारला आहे तर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, त्यामुळे इथं काही जास्त बोलत नाही याबद्दल. नंतर लक्षात ठेवा खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. आणि दुसरा आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. तर लक्षात ठेवा GDP आणि आपण पाहिलं तर GNP ह्याच्यामध्ये जर कीवर्ड पाहिलं GDP म्हणजे डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आहे. देशांतर्गत म्हणजे काय विदिन बाउंड्री म्हणजे फक्त बाउंड्री मधील लोकांचं उत्पन्न असतं. आणि GNP म्हणजे काय आहे की देशातील नागरिकांनी देशात किंवा देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न असतं. बरोबर आहे. मग GDP काय देशांतर्गत आहे. मग स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर आहे ऑप्शन. बघ काय स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते. चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे डोमेस्टिक म्हणजे विदिन बाउंड्री म्हणजे फक्त देशांतर्गतच आहे. मग GDP GNP मध्ये बेसिक फरक लक्षात ठेवा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत वस्तू आणि सेवांची निर्मिती आहे. आणि GNP म्हणजे काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. लक्षात ठेवा GNP म्हणजे काय असे त्याचं काय लक्षात ठेवा GNP जे आहे लक्षात ठेवा GNP GDP म्हणजे काय देशांतर्गत आणि GNP काय कीवर्ड सांगितला होता नागरिकांनी कमवलेले उत्पन्न देशात किंवा देशाबाहेर असं लक्षात ठेवू शकता. मित्रांनो कधी कधी माझ्याकडनं फ्लो मध्ये एखादी गोष्ट इकडे तिकडे होऊ शकते. 99% सगळं योग्य सांगतोय. कधी कधी फ्लो मध्ये एखादी गोष्ट किंवा फॅक्ट्स किंवा काही कन्सेप्ट सांगताना थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे तेवढं समजून घ्या. आणि दुसरं मत आता थोडं काही जाणवलं तुम्हाला असं माझ्याकडनं झालंय त्यावेळेस मला एक मेसेज टाकून द्या की सर तुमचं इथे थोडं बोलण्यात थोडे फॅक्ट सांगण्यात थोडे चुकलं किंवा एक कन्सेप्ट सांगण्यात चुकलं होऊ शकतं कधी कधी फ्लो मध्ये, तर ते मला फक्त मेन्शन करा. आणि त्याबद्दल तुमची माफी मागतो. कधी कधी होईल फ्लो मध्ये झालं होऊ शकतं की आपण खूप फास्ट हे गोष्टी घेत आहोत. नंतर आहे करंट अफेअरचे क्वेश्चन. आपल्याला पाहिलं आता 36 ते आपल्याला बघायचे 50 पर्यंत. तर मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या बॅचमध्ये आपण इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि थोडं मॅथ्रिनिंग आणि करंट अफेअर. तर लक्षात ठेवा बाकीचे जे आहे इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स हे जर आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत. आता करंट अफेअरचं एक्सप्लेनेशन घेताना तर लक्षात ठेवा आपण हे क्वेश्चन करंट अफेअरचे आलेले डिस्कस करणार आहोत. ते कसे आले ते डिस्कस करणार आहोत. आणि येणाऱ्या एक्झामला करंट अफेअरचे क्वेश्चन कसे येऊ शकतात कोणते येऊ शकतात त्याबद्दल मला काहीतरी मी गेस केलेले क्वेश्चन जवळपास 40 45 50 फॅक्ट. आणि दर पेपरला दोन स्कीम मी डिस्कस करणार आहे. म्हणजे प्रत्येक पेपरला 2 स्कीम आणि म्हणजे 14 पेपरला 28 स्कीम ज्या येणाऱ्या एक्झामला येऊ शकतात त्या मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि 40 ते 45 फॅक्ट्स आज ज्या आहे वन लाईनर त्याही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि मला असं वाटतं की हे करत असताना मग त्या फॅक्ट्स किंवा जे प्रिडिक्शन माझा आहे गेस जो आहे मला जे वाटतं की हे क्वेश्चन येऊ शकता म्हणजे आपल्याला करंट अफेअर डिस्कस करताना आपण त्या फॅक्ट्स डिस्कस करणार आहोत. मग करंट अफेअरचंही तुम्हाला हे थोडं फार टच भेटणार आहे आपल्या बॅचच्या माध्यमातून. तर लक्षात ठेवा 36 क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते. आणि इथून पुढे जरा फास्ट घेऊ मित्रांनो. मी थोडा स्पीड पकडणार आहे का म्हणजे का खूप 14 पेपर आहेत. प्रत्येक पेपर आपल्याला एक्सप्लेन करायला खूप स्लो घेतला तर खूप वेळ लागेल. आपण कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. त्यामुळे माझा स्पीड खूप जास्त असेल त्यामुळे तुम्ही त्यावेळेस म्हणलं की खूप कॉन्सन्ट्रेट ठेवून आपलं लेक्चर बघत जा. तर लक्षात ठेवा खालीपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थाने भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली. त्याचं उत्तर डायरेक्ट सांगतो मित्रांनो नासा आणि युरोपियन स्पेस नासा आणि CNES. काय नासा आणि CNES काय नासा आणि CNES कोणी कोणी केली एकच मिनिट. नासा आणि CNES. आता नासा कोणाची लक्षात ठेवा मित्रांनो अमेरिकेची आहे. इसा युरोपियन स्पेस एजन्सी युरोपची आहे. इस्रो आपली आहे. जक्सा जपानची आहे. आता CNES कोणाची विचार सांगा बरं कोणाची तर फ्रेंचची आहे. कोणाची फ्रेंचची आहे. लक्षात ठेवा CNES फ्रेंचची आहे. तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन होता अशा संदर्भात
तर लक्षात ठेवा दादा, ह्या संदर्भात आपण काय करू, तुम्हाला सांगतो कसं करणार डिस्कशन. प्रत्येक क्वेश्चन आला तो बघणार आणि त्यासोबत 2-4 2-3 2-4 असे काय आपण वन लाईन डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा, फर्स्ट डिजिटल लायब्ररी, आता येणार एक्झामला काही उपयुक्त ते मी डिस्कस करणार आहे. फर्स्ट डिजिटल लायब्ररी कुठं आली इंडियामध्ये, बिलासपूर हिमाचल प्रदेश. काय, बिलासपूर हिमाचल प्रदेश. डिजिटल लायब्ररी मसा पहिले पुस्तक असायचे, फक्त एक बल्ब असायचे, मुलं अभ्यास करायचे. आता डिजिटल लायब्ररी म्हणजे सगळे लॅपटॉप आहेत अभ्यासिकेमध्ये, त्यावर तुम्हाला अभ्यास करायचा. मग डिजिटल लायब्ररी झाली, कॉम्प्युटर आले. पहिले एक दिवा असायचा, त्यावर सगळेजण अभ्यास करायचे. आता दिवा आहे, लॅपटॉप आहे, लाईट बिल कमी होईल का वाढत. मग डिजिटल लायब्ररी बिलासपूर असं लक्षात. डिजिटल लायब्ररी बिलासपूर हिमाचल प्रदेश असं लक्षात ठेवा. इलिव्हेट 2024 स्कीम फॉर अर्ली स्टेज स्टार्टअप्स कुणी केली, कर्नाटकाने. लक्षात ठेवा, इलिव्हेट 2024 स्कीम फॉर अर्ली स्टेज स्टार्टअप म्हणजे अर्ली स्टेज स्टार्टअप आहे, सुरुवातीच्या स्टार्टअपला जवळपास 50 लाखापर्यंत मदत करण्याचं काम कोण करणार आहे, कर्नाटक गव्हर्नमेंट करणार. कारण कोण, कर्नाटका गव्हर्नमेंट, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे फर्स्ट हेलिकॉप्टर अँब्युलन्स सर्व्हिस कुठे आहे, एम्स. कोणी केली, एम्स ऋषिकेश. कोणी, एम्स ऋषिकेश. फर्स्ट हेलिकॉप्टर अँब्युलन्स एम्स ऋषिकेश. कुठं, एम्स ऋषिकेश. तुम्ही जर पाहिलं असेल त्या भागामध्ये काय होतं की बाबा दरड कोसळणं, महापूर, ढगफुटी सारखं असतं. लक्षात ठेवा, पुढे एअर अँब्युलन्स पहिली, पुढं ऋषिकेश, एम्स. लक्षात ठेवा. नंतर आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ह्याचं जे हेल्थ कव्हरेज आहे ते किती असं विचारलं असतं, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तर वय किती हेल्थ कव्हरेज देण्यासाठी, तर लक्षात ठेवा 70+. किती, 70+. नंतर आहे फर्स्ट झू सर्टिफिकेशन फ्रॉम इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल कुणाला भेटले, म्हणजे काय आपलं जे झू सर्टिफिकेशन आहे कोणी दिलंय, कुणापासून कोणी दिले, जशा इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने कोणाला दिलंय, दुर्गेश अरण्या झू पार्कला. कोणाचा, दुर्गेश अरण्या झू पार्क हिमाचल प्रदेश. किती, दुर्गेश अरण्या झूलॉजिकल पार्क हिमाचल प्रदेश यांना ते सर्टिफिकेशन भेटलेलं आहे. हॉनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, काय एक पुरस्कार भेटलेला आहे, तो कोणाचा, फिजीचा. कोणाला, लक्षात श्री रविशंकर यांना. प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना कशासाठी आहे, लक्षात ठेवा, प्रधानमंत्री वन कल्याण बंधू योजना कशासाठी आहे, टू एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटी इन इंडिया. काय, टू एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटी इन इंडिया. आणि नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, हे आहे फॅक्ट्स आहे, 2.5 मिलियन डियास दीपोत्सव म्हणजे जो 2.5 मिलियन म्हणजे जे दिवे जे असं उपक्रम राबवला होता, पेटवले होते, म्हणजे असं उत्सव साजरा केला होता, तो कुठे गेला होता, अयोध्याला. कुठं, अयोध्याला. आणि त्याचे रेकॉर्ड कुठं झालाय, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. नंतर आहे हॉसॉंग 90 बॅलिस्टिक मिसाईल कोणाचा आहे, तर लक्षात ठेवा, नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरियाचा कोण आहे, तो आहे ना एकदम डेंजर माणूस आहे तो, नॉर्थ कोरियाचा. त्याचा हे राष्ट्राचा हेड, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा की मला नाव आठवण आहे ते कधी कधी. तर लक्षात ठेवा हॉसॉंग नॉर्थ कोरिया सारखा कुरापती करतो. नॉर्थ कोरिया म्हणजे असा आहे देश आहे की ते असताना एखादा माणूस त्याला काही घेणं देणं नसतं, कोणाच्या नादी लागतो. आणि चांगले लोक त्या नादी का लागत नाही, त्याला म्हणजे हे असंच आहे ते की एकदम गावरान भाषेत शब्द आहे, नंगाड आहे, म्हणजे त्याकडे काही नाही, त्याला काहीच नाही, चांगलं काही नाही, वाईट आहे काही नाही, एकदम कोणाच्या नादी लागतो. मग अशा लोकांच्या नादी कोणी लागत नाही. तसं नॉर्थ कोरिया जगामध्ये कोणाच्या नादी लागतो, हा एवढा. पण लोकांना वाटतं काय त्याच्या नादी लागते. नॉर्थ कोरिया हॉसॉंग 90. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा हा क्वेश्चन आलता की हे क्षेपणास्त्र कोणाचं आहे, तर त्यावेळेस एक लॉजिक होतं, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक. नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया ऑप्शन मध्ये होतं, सिमिलरिटी कोणामध्ये होती, दोघांमध्ये होती. तर लक्षात ठेवा म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक उत्तर असलं पाहिजे होतं. पण मी असं लॉजिक लावलं की बाबा नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया म्हणजे कुरापती खोर कोण आहे, नॉर्थ कोरिया. मग असले मिसाईल कोणाला लागतील कुरापती करण्यासाठी, नॉर्थ कोरियाला. मग तसं तुम्ही इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक तुम्ही उत्तर काढलं असतं. नाही तर दीपम 2.0 ही जी स्कीम आहे, दीपम 2.0 कोणाला आहे, आंध्र प्रदेशने केली, फ्री गॅस सिलेंडर. आंध्र म्हणजे आंधारला काय करायचंय, दीप करायचंय. म्हणजे आंध्र प्रदेशचं काय करा, अंधार ट्रेस करण्यासाठी आंध्र प्रदेशचं अंधाराला काय करायचं, दीप प्रज्वलन करायचंय. आणि कसं, त्यालाच काय म्हणतात, फ्री गॅस सिलेंडर. आणि दीप म्हणजे दिवे कशावर करायचे, गॅसचे दिवे लावायचे, गॅसच्या ह्याच्यावर लावायचे. दीपम 2.0 आंध्र प्रदेश ची स्कीम, फ्री गॅस सिलेंडर. आता आपण जे पहिला क्वेश्चन पाहिला 36 नंबरचा, नंतर 37 नंबरचा अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 डॅश यांनी प्रस्तुत केला. तर मित्रांनो हा इन्फॉर्मेशन क्वेश्चन बेस आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला काही जरी माहित नसलं, आपल्याला हे कोणी केलाय कधी केलाय माहित नाही, वाचता नाही आला, पण लक्षात ठेवा अन्न कचरा निर्देशांक काय म्हणले, कचऱ्यावरून हा क्वेश्चन सुटतो. तर संयुक्त राष्ट्र
पर्यावरण कार्यक्रम, अन्न आणि कृषी संघटना, संयुक्त राष्ट्र संघ कृषी कार्यक्रम, हवामान बदलाच्या समस्येवर आंतरसरकारी परिषद. तर विचारलं की कोणी प्रस्तुत केला, तर लक्षात ठेवा कचरा काय आहे, कचराचा संबंध कोणाचा आहे, पर्यावरणाशी आहे. कचरा काय खराब करणार आहे, पर्यावरण खराब करणार आहे. मग ते जे प्रस्तुत करणार असणार कोण, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. म्हणजे कचऱ्यानुसार पर्यावरण जर लिंक केलं तर तुमचं उत्तर आलं असतं. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामने हा अहवाल प्रस्तुत केलेला आहे. असं प्रकारे लक्षात ठेवलं असतं मी. नंतर आहे बिबेक, आपल्याला प्रश्न विचारतात प्रभात रे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होता, आज क्वेश्चन विचारला होता. किंवा उस्ताद राशीद खान कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते, हा क्वेश्चन विचारला होता. असा तो ट्रेंड वाढलेला आहे, ते निधन झालेले व्यक्ती असतील किंवा त्या संदर्भात हा क्वेश्चन असतो. आता आपल्याला विचारला असतो विवेक देवराय यांचं निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते. लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स रिलेटेड पर्सन होते. काय इकॉनॉमिक्स रिलेटेड पर्सन होते. आणि काय ते इंडियन रेल्वे कमिटी आहे त्याचे त्याच संबंधित होते. लक्षात ठेवा विवेक देवराय रिलेटेड कायसाठी इकॉनॉमिक्स रिलेटेड पर्सन होते का विवेक देवराय आणि इंडियन रेल्वे कमिटी संबंधित आहे. इस्रो फर्स्ट अॅनालॉग स्पेस मिशन कोणी केलंय, इस्रोने केलं. आपण स्वतः लक्षात ठेवा आपण खूप कामगिरी करतो, आपल्यालाच माहित नाही. आपला देश आपण कसं आहे आपल्याला ना कसं कधी ना आपलं स्वतःचं भारी वाटत नाही, दुसऱ्याचं भारी वाटतं. 104 सॅटेलाइट वन टाइम भारतानं पाठवले होते. जेव्हा क्वेश्चन आला होता ना, काही मुलांना वाचलंच नव्हतं, त्यांना असं वाटलं आपला देश एवढं पाठवू शकतो का. आहे आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि आपल्याला त्या काळात दाखवून दिलेली. लक्षात ठेवा इस्रो फर्स्ट अॅनालॉग स्पेस मिशन कधी कुठे, लक्षात ठेवा लेहला. कुठं लेहला. लक्षात ठेवा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट वाल इनिशिएटिव्ह कुठं हे केलाय, तर लॉन्च केलाय रियाद सौदी अरेबिया. कुठं रियाद सौदी अरेबिया. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टचं पहिलं इनिशिएटिव्ह कोणी घेतला, युपीने घेतला होता. कुठं युपीने. फर्स्ट वुडन सॅटेलाइट लिग्नोसॅट जपानने. फर्स्ट वुडन सॅटेलाइट लिग्नोसॅट कोणी डेव्हलप केला आहे, जपानने. कोणी जपान. लक्षात ठेवा पॅरिस मास्टर टायटल 2024 कोणाला भेटलाय, अलेक्झांडर झेव्हरेव. पॅरिस मास्टर टायटल 2024 कोणाला भेटलाय, अलेक्झांडर झेव्हरेव यांना भेटलेला आहे. त्यानंतर लक्षात द्या द इंडियन नेव्ही ऍट द 75 रेमिनिसिंग द व्हाईट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर लक्षात कमांडर रणजित राय. काय कमांडर रणजित राय हे पुस्तकाचे लेखक होते. 39 नंबरचा क्वेश्चन आहे उस्ताद राशीद खान याचे कोणत्या घराण्याचे होते. बघा अलग क्वेश्चन असा, तर लक्षात ठेवा ते कोणत्या घराचे होते, रामपूर सहसवान. काय रामपूर सहसवान. तर लक्षात ठेवा उस्ताद राशीद खान याचे घराणे कोणते आम्हाला माहित नाही. लॉजिक कसं असतं तुम्हाला काल नाही डिस्कस केलं इंट्रोडक्शन लेक्चरला, किंवा आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की हे काय पेपर सेट बेस्ड लॉजिकवर सोडायचे. मेवाती, किराणा, लखनौ आणि रामपूर सहसवान ह्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सप्लेन केलेलं कोणतं वाक्य वाटतं, 3 नंबरचं क्वेश्चन ऑप्शन वाटतं ना, रामपूर सहसवान. म्हणजे मोठं कोणतं हे, म्हणून हे उत्तर काय असणार, हेच असणार. असं लक्षात ठेवा. एक पेपर सेट बेस्ड लॉजिक आपण पाहिलं शकतो. प्रेसिडेंट ऑफ इंडियन सोलर आपलं इंटरनॅशनल सोलर अलायन्स. आता आपलं जे आहे 2026 पर्यंत आपण काय आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स, त्याचं काय आहे आपण अध्यक्षपद आपल्याकडे असणार आहे इंडिया. आणि मेन सिंगल टायटल WTT फीडर कारकास कोणाला भेटलेला, फीडर कारकास 2024. काय मेन सिंगल टायटल WTT फीडर कारकास 2024 हरमित देसाई. काय हरमित देसाई. आणि अभ्यास हे महत्वाचं बरं का, हे आपल्याला मास्टर रिलेटेड आहे म्हणून लक्षात ठेवा. कोणतं, अभ्यास प्रभावन म्युझियम. काय अभ्यास प्रभावन म्युझियम डेडिकेटेड टू जैन फिलॉसॉफी. कुठे केलंय, पुण्यामध्ये आहे. कुठं, पुण्यामध्ये. कोणाला डेडिकेट केलंय, जैन फिलॉसॉफीला. आणि अभ्यास प्रभावन म्युझियम. काय अभ्यास प्रभावन म्युझियम कुठे, पुण्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुठे, महाराष्ट्रामध्ये कुठे, पुण्यामध्ये. अभ्यास प्रभावन म्युझियम. आणि मला सांगा अभ्यास आपण सगळेजण कुठे करतो, पुण्यामध्ये करतो. म्हणून अभ्यास प्रभावन म्युझियम कुठं असलं पाहिजे, पुण्यामध्ये असलं पाहिजे. आणि कोणाला डेडिकेट केले, जैन फिलॉसॉफीला. असं लक्षात ठेवा. 15 डे जल उत्सव नीती आयोग. म्हणजे आपला जो 15 दिवसाचा जो जल उत्सव केला तो कोणी केला, लक्षात ठेवा. जल उत्सव तर नीती आयोग आहे. कोणी, नीती आयोग असं लक्षात. जल उत्सव नीती आयोग. ऑड इव्हन स्कीम फॉर ट्रॅफिक. ऑड इव्हन स्कीम पुण्यामध्ये जशी ऑड इव्हन आहे ना, तशी सिक्कीमला पण आहे. कुठे ऑड इव्हन तशी पुण्यामध्ये आहे, तसं सिक्कीमला. बरोबर. पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं, सिक्कीम. पुणे आणि सिक्कीम कसं एक लक्षात ठेवा, थोडं त्यांचं एक नातेवाईक लक्षात ठेवा. पुण्यामध्ये बघा एकदम ग्रीन चांगलं वातावरण आहे, मग तिकडे पण चांगलं वातावरण आहे म्हणून तिकडे सेंद्रिय शेती केली जाते. मग मला सांगा मग तिने काय केलं, पुण्यामध्ये काय झालं की ट्रॅफिक ऑड इव्हन असते. मग सिक्कीम म्हणलं आपले नातेवाईक आहेत पुण्यातले, तर आपण पण करू. म्हणजे पुणे सिक्कीम एक रिलेट करायचं मला. हा तर लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे ऑड इव्हन स्कीम फॉर ट्रॅफिक कोणी केली, सिक्कीमला केली आहे. 35% 35% रिझर्वेशन. एकच मिनिट. 35% रिझर्वेशन फॉर वुमन कोणी दिले, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या भरती प्रक्रियेमध्ये 35% रिझर्वेशन कोणी केले, मध्य प्रदेश सरकारने. कोणी, मध्य प्रदेश सरकारनं. लक्षात ठेवा. लाडकी बहीण योजना पुण्याची होती पहिल्यांदी, मध्य प्रदेश सरकारने. त्याची म्हणजे हे कोणी केले,
तिचं जे हे आहे की काय म्हणतात आता, लाडकी बहीण योजना जी मध्य प्रदेशने केली होती ती परत महाराष्ट्राने केली, म्हणजे ते आदर्श घेऊन इथं केली, बरोबर. मग लक्षात ठेवा, म्हणजे त्याचा फायदा तुम्ही लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र, आणि मग लक्षात ठेवा 35% लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना जास्तीत जास्त कसं काही फॅसिलिटी देता येईल किंवा चांगल्या सक्षमीकरणासाठी काही करता येईल, त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केलं मध्य प्रदेशनं. मग त्यांना आणखी वाटलं की आपण काय करू, रिझर्वेशन देऊ कितीला 35% कोणी मध्य प्रदेश असं लक्षात ठेवू शकता लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने. नंतर आहे फर्स्ट इंटिग्रेटेड चेकपोस्ट इंडिया आणि भूटान बॉर्डरवर. काय इंडिया आणि भूटान बॉर्डरवर काय आहे, फर्स्ट इंटिग्रेटेड पोस्ट काय नाव आहे, दरंगा आणि आसाम. काय दरंगा आणि आसाम मध्ये आहे, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन होता, खालीपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2 ही योजना सुरू केलेली आहे. काय अरुणोदय 2 ही योजना सुरू केली, लक्षात ठेवा. काय त्याचं उत्तर काय होतं, आसाम होतं. काय आसाम. आता नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, सूर्यकिरण ह्या हवाई कसरती करण्या गटाचे बोधवाक्य आहे. मित्रांनो जेवढे जेवढे आपले जे आहेत ना की काय कसरती किंवा हवाई जे आहेत, जेवढे जेवढे सराव आहेत मिलिटरीचे नेव्हीचे, सगळं काय करायचं आपल्याला पाठ करायचं. पुढे आपण जसं जसं रेफरन्स येईल त्यावेळेस आपण घेऊ करंट अफेअर करत असताना. तर लक्षात ठेवा, सूर्यकिरण ह्या हवाई कसरती करण्या गटाचे बोधवाक्य काय, सदैव सर्वोत्तम. लक्षात काय, सदैव सर्वोत्तम. लक्षात ठेवा, पहिला ऑप्शन आहे. आता पहिले हे आहे काय, ह्या संदर्भातले आपल्याला फॅक्ट्स बघायचे आहेत करंट अफेअरची. ही करंट अफेअरचा क्वेश्चन बघत असताना कोसार आणि हुडोर हा कोणाचा सॅटेलाइट, सरळ सरळ विचारतो. कोसार आणि हुडोर इराणी सॅटेलाइट. काय कोसार आणि हुडोर कोणाचा आहे, इराणियन सॅटेलाइट आहे, लॉन्च्ड बाय रशिया. म्हणजे कोसार आणि हुडोर कोणाचा आहे, इराणचा आहे, लॉन्च कोणी केलाय, रशियानं. असं लक्षात ठेवा. जेनेटिक बाय बँक फॉर इंडिजिनस हिमालयन पीसेस, हे महत्वाचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. व्हीआयपी कोणता, जेनेटिक बाय बँक फॉर इंडिजिनस हिमालयन पीसेस. लक्षात ठेवा, पुढे डेव्हलप केली आहे. तर लक्षात ठेवा, पद्मजा नायडू झुलॉजिकल पार्क दार्जिलिंगला. काय जेनेटिक बायो बँक फॉर इंडिजिनस हिमालयन पीसेस कुठे केली, पद्मजा नायडू झुलॉजिकल पार्क पुढे केली, दार्जिलिंगला केलेली दिसेल. नंतर ट्राय सर्व्हिसेस मिलिटरी एक्सरसाइज ईस्टर्न सेक्टर, म्हणजे काय ट्राय सर्व्हिसेस मिलिटरी एक्सरसाइज ईस्टर्न सेक्टर म्हणजे काय, पूर्वी प्रहार आहे. काय पूर्वी प्रहार. मिलिटरी वेव्ह ट्रान्सिव्हर फॉर 5G रुरल कम्युनिटी. काय मिलीमीटर वेव्ह ट्रान्सिव्हर फॉर 5G रुरल कनेक्टिव्हिटी कोण डेव्हलप केली, सी डॉट आणि काय IIT रुरकीने केलेली दिसेल. ऑटोनॉमस सरफेस व्हेसल फ्रॉम मुंबई टू तुतुकुडी. काय ऑटोनॉमस सरफेस व्हेसल फ्रॉम मुंबई टू तुतुकुडी, काय ती सागरमाला परिक्रमा. काय सागरमाला परिक्रमा. QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोण आले टॉपला, IIT दिल्ली. काय QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 IIT दिल्ली आले. काय आणि ऑल वर्ल्ड मध्ये त्याचा रँक किती, 44 आहे आणि भारतामध्ये पहिला आहे. युरेशियन ओटर लुट्रा. काय युरेशियन ओटर लुट्रा फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र पुणे, हे पण महत्वाचं आहे. पुणे संदर्भात अभ्यास प्रभावून पाहिलं आणि आता कोणी लुट्रा काय आहेत, पान मांजर आहे. ती पहिल्यांदा कुठे आढळली, लक्षात महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आढळली, लक्षात ठेवता. आणि नंतर आहे नवोधान स्कीम केरळमध्ये नवोधान स्कीम. काय नवोधान स्कीम केरळा बूस्ट फूड प्रोडक्शन, बरोबर फूड कॉर्पोरेशन. बरोबर केरळ जर पाहिलं तर लक्षात ठेवा, केरळ संबंधित आपल्याला पाहता धान असतं ना, धान म्हणजे आपले जे म्हणतात आपण तांदूळाला कोकणामध्ये धान म्हणतात. धान म्हणजे केरळ. लक्षात ठेवा, नवोधान स्कीम कोणाची, केरळची आहे. काय टू बूस्ट फूड क्रॉप प्रोडक्शन, अशा लक्षात ठेवू शकता. नंतर आपल्याला बघायचं की पुढीलपैकी कोणत्या साहित्यिक जॉन फॉस आहे जो नोबेल पुरस्कार भेटतात. आपल्या नोबेल पुरस्कार नेहमी क्वेश्चन विचारतात. लक्षात जॉन फॉस यांच्या साहित्यकृती विचारलेला होते आपल्याला. कोणकोणत्या, बोट हाऊस, मेलनकोली फर्स्ट, रोडट, स्वॉट, रेड, ब्लॅक, हे काय आहे जॉन फॉस यांच्या साहित्यकृती आपल्याला पाहता येतील. भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्व ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे, तर लक्षात जेनेसिस इंटरनॅशनल. काय जेनेसिस इंटरनॅशनल. मित्रांनो पेपर सेट बेस्ड लॉजिक आहे, माहीत जरी नसलं तर लक्षात ठेवा. नेक्सॉन, इन्फोसिस, जेनेसिस इंटरनॅशनल, फ्रीडम GPS ह्यामध्ये इलॉंगेट किंवा एक्सप्लेन केलेलं जर वाटलं तर 3 आणि 4 ऑप्शन असं एक्सप्लेन केल्यासारखे वाटतात, म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे फक्त नेक्सॉन दिलं, हे इन्फोसिस दिलं, पण काय जेनेसिस इंटरनॅशनल दिलंय, फ्रीडम GPS. तर 3 आणि 4 मध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे आणि आपलं ठरलेलं आहे 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असलं पेपर सेट बेस लॉजिक नुसार आमचं 3 हे उत्तर असतं. आलं 3 असं उत्तर निघतं. नंतर आहे पुढील नंतर आपल्याला काय पाहिजे, फॅक्ट्स बघायचं. पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च सिस्टम कोणी डेव्हलप केली, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च सिस्टम कोणी केली, DRDO ने केलेले. DRDO कोणी, पिनाका, लक्षात ठेवा. आणि नंतर आहे स्पेस एक्सरसाइज अंतरिक्ष अभ्यास 2024
न्यू दिल्लीमध्ये. कुठे केली लक्षात ठेवा, न्यू स्पेस एक्सरसाइज अंतरिक्ष अभ्यास 2024 न्यू दिल्ली. आणि शिंगेरू इशिबा जपान. शिंगेरू इशिबा कुठले पीएम आहेत, जपानचे आहेत, लक्षात ठेवा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मनुस्क्रिप्ट शारजा इंटरनॅशनल एअरपोर्ट इंटरनॅशनल बुक फेअर. इंटरनॅशनल बुक फेअर जे होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन असेल किंवा हे असेल ते तिथं आपल्या भारताची संविधानाची जी प्रथा आहे तिथं काय केली, शोकेसला म्हणजे असं एकदम प्रदर्शनाला ठेवण्यासाठी. असं की आंतरराष्ट्रीय बुक प्रदर्शन जे कुठं भरलं होतं जिथं भारताची राज्यघटना शोकेसला ठेवली होती, प्रदर्शनाला ठेवली होती, तर लक्षात ठेवा शारजहा. कुठं, शारजहा. नंतर आहे फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट इंडिया टू. फास्ट इंटरसेप्टर जी क्राफ्ट आहे इंडिया टू मोझाम्बिक, म्हणजे इंडियाने कोणाला दिले, मोझाम्बिकला दिलेला आहे. हरिंदर सिंग सोढी. सोढी सोढी कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे, पोलो. पुढं पोलो. हरिंदर सिंग सोढी पोलो. सोढी पोलो. सोपो सोधी पोलो. पोलो सोढी पोलो असं ठेवा. व्हायझर टू स्पेसक्राफ्ट अनमॅन्ड स्पेस प्रोब कोण डेव्हलप केले, व्हायझर टू स्पेसक्राफ्ट अनमॅन्ड स्पेस प्रोब. मला सांगा अशा ऍक्टिव्हिटी भारी ऍक्टिव्हिटी कोण करतं, नासा करतं, असं लक्षात ठेवा, नासा. आणि नंतर आकाश मिसाईल इंडिया टू आर्मेनिया. आकाश मिसाईल कोणाला दिले, इंडियानं. कोणाला, आर्मेनियानं. काय, आकाश म्हणजे आपण म्हणतो आकाश, आरमान. आकाश हा एक मुलगा आहे, त्याचे काय आहे, आरमान आहेत. आरमान म्हणजे स्वप्ने आहेत, मेरे कुछ अरमान आहे. आपण म्हणतो मेरे कुछ अरमान आहे. काय, आकाश नावाचा मुलगा काय म्हणतो, मेरे कुछ अरमान आहे. आणि कुठला आहे, भारतातली आहे. म्हणजे आकाश इंडिया टू आर्मेनिया असं लक्षात ठेवू शकता. नंतर आपलं विचारलंय खालीपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहराची नावे आणि तेथील क्रीडांची नावे योग्य जोडलेली आहेत. ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे, कानपूरचं. होळकर स्टेडियम इंदोरचं. एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नईचं. यांची नसोनी स्टेडियम बेंगलोरचं. ग्रीन पार्क स्टेडियम कुठं आहे, कानपूरचं. लक्षात, ग्रीन पार्क कानपूर. होळकर स्टेडियम इंदोर. एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई. आणि चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर. हे इथंच पाठ करून टाका, नंतर समजा परत विचारलं तर चुकायला नको. नंतर आहे एकच मिनिट, हा नंतर वर्ल्ड मोस्ट सस्टेनेबल अल्युमिनियम कंपनी इन द S&P ग्लोबल रँक. म्हणजे आपलं काय विचारलंय, मोस्ट सस्टेनेबल म्हणजे शाश्वत अल्युमिनियम कंपनी कोणती, S&P ग्लोबल रँक नुसार. लक्षात ठेवा हिंदाल्को आहे. कोणती, हिंदाल्को. हिंदुस्तान अल्युमिनियम कंपनी. कोणती, हिंदुस्तान अल्युमिनियम कंपनी जी काय सस्टेनेबल अल्युमिनियम कंपनी आहे S&P ग्लोबल रँकिंग नुसार. इंडिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे केरिस उमेरा. कोणती, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचा. कोणता, केरिस उमेरा. आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अँड डिसेमिनेशन. काय, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अँड डिसेमिनेशन ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेजचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी कॉन्फरन्स भरली ती कुठं भरली, ती आंतरराष्ट्रीय गुरुग्रामला. आता मला गुरुग्राम म्हणजे काय, गुरु मध्ये काय, गुरुकडे काय आहे, ट्रॅडिशनल नॉलेज आहे. म्हणून इंटरनॅशनल जी कॉन्फरन्स कुठे भरणार, गुरुग्रामला. असं लक्षात ठेवा ट्रिक्स स्वरूपात. बियन गोड सम हे खालीपैकी कोणत्या क्षेत्रात समुद्र आहे, तर लक्षात घ्या जागतिक इतिहास. बघा आले की नाही तुम्हाला, हा ट्रेन सध्या आलाय कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते. आपले विवेक देबराय कशासाठी, इकॉनॉमिक्स रिलेटेड होते. आणि ते एका कमिटीशी रिलेटेड होती, कोणती, रेल्वे कमिटी. असं लक्षात ठेवा. लक्षद्वीप संबंधी पुढीलपैकी कोणते युगाने, लक्षद्वीप संबंधी पुढीलपैकी विधानापैकी अयोग्य विधान कोणते विचारलं आहे आपल्याला. आणि नंतर 48 क्वेश्चन आहे, नाही सॉरी 49 क्वेश्चन नाही, सॉरी 50 क्वेश्चन आहे मालदीव संबंधात. म्हणजे मालदीवचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. आणि दुसरा आहे लक्षद्वीपचा 46चा. आता हे क्वेश्चन विचारण्याचं कारण काय, मी सांगू एक ट्रेन लक्षात आला पाहिजे. क्वेश्चन कसे विचारतात, वन लाईनर. आता जर पाहिला ट्रेन कसा आहे, पुरस्कार विचारला, नोबेल पुरस्कार विचार. दुसरा ट्रेन काय आहे, तर कोणत्या क्षेत्राशी कोणता व्यक्ती कसा संबंधित आहे. 2 क्वेश्चन येऊन गेले. हा ट्रेंड आहे सध्याचा. आणि खूप मॅक्रो लेवलला काहीतरी घडामोडी घडतात, म्हणजे काहीतरी घडलं ते, तो एक ट्रेंड एक्झामला विचारण्याचा असतो. बघा की आपल्या जे हे मालदीव जे आहे, मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या भारताबद्दल चुकीची टिप्पणी केली होती. आणि त्यानंतर ती टिप्पणी केल्यानंतर एक वाद निर्माण झाला होता. आणि मग त्या संदर्भात मग मालदीव आणि लक्षद्वीप काय होतं, चर्चेमध्ये होतं. मग त्या संदर्भात आलेली ही क्वेश्चन आहे. मग तुम्हाला कळलं की क्वेश्चन अभ्यास कसा करायचा, वर्षभर काय घडामोडी घडल्यात, पेपरमध्ये काय विचारलं, हे लिंक करता आलं ना, आउट ऑफ क्वेश्चन काय मुलांना 15 पैकी 12-14 क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. करंट अफेअर अवघड नाही, फक्त आपलं कसं आहे PYQ अनालिसिस चांगलं नसल्यामुळं काय विचारतात हेच कळत नाही. आपण पुस्तकं घेतो 400-500 पानाचे, लाईन वाचतो आणि वाचल्यानंतर परत म्हणतो अरे मी एवढा अभ्यास केला, माझा रिझल्ट कसं करणार. अरे मित्रा, तू PYQ अनालिसिस केलं नव्हतं, डायरेक्ट क्वेश्चन वाचायला चालू केली म्हणून तुझा रिझल्ट नाही आला. तू मेहनत केली त्याच्याबद्दल तुझी शाबासकी, सगळं चांगलं आहे, तुला फक्त समाधान भेटलं मित्रा, पण रिझल्ट नाही भेटत. रिझल्ट भेटायच्यासाठी
PIQ अनालिसिस करणं गरजेचं आहे. हे मी नाही, सगळं अख्खं जग हेच सांगतं. कोणती एक्झाम तयार करायची असेल तर PIQ आधी बनणं गरजेचं आहे. पण आपल्याला MP स्टार्ट केल्यापासून रिडिंग करण्यावरच आपला जास्त भर असतो. आपली आवड रिडिंग असते. आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट कुठेतरी वेगळीकडे, आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्टकडे आपण कधी बघत नाही. माझा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे त्यानुसारच आपण अभ्यास करतो. आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट अभ्यास केल्यानंतर, PIQ दुर्लक्ष केल्यानंतर मला सांगा, आपण किती 12-15 घंटे अभ्यास केला, काहीच फायदा नाही ना, आपण पास होणारच नाही. आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आणि PIQचं अनालिसिस करून जर अभ्यास केला तर 100% 65 काय 75 पण तुम्ही मार्क पडू शकता येणाऱ्या प्रिलिम्सला. अशी ठेवा. आता क्वेश्चन माहिती आहे लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी आयोग विधान विचारलेला आहे आपल्याला. तर लक्षात ठेवा, लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय. नंतर आहे आकारमंशा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा छोटा केंद्रीय प्रदेश आहे. या केंद्रीय प्रदेशाचे मुख्य शहर कवरती आहे. अगट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे. तर लक्षात ठेवा, हे जे स्टेटमेंट आहे मित्रांनो, विचारले आयोग्य कोणते आहेत लक्षात ठेवा. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय, हे बरोबर आहे. आकारमानानुसार भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा प्रदेश आहे. तर लक्षात ठेवा की आकारमानानुसार भारताचा पहिल्या क्रमांकाचा छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे हे पहिला पाहिजे होता, हे काय दुसरं दिल्यामुळे चुकीचं आहे. काय पहिल्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कावरती आहे. काय मुख्य शहर कोणतं आहे? कावरती आहे. बरोबर आहे मित्रांनो. आणि ड जो ऑप्शन आहे ड, अगट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे. तर लक्षात ठेवा, अगट्टी नाही तर जे मुख्य शहर होतं कवरती हेच लक्षद्वीपचं काय आहे? राजधानी आहे. तर इथं हे लक्षात ठेवा की लक्षद्वीप संबंधी. नंतर आहे नवीन रामगुलम PM ऑफ मॉरिशस. कोण? नवीन रामगुलम. कोण? मॉरिशस रामगुलम मॉरिशस म्हणजे काय? मॉरिशस असलं का? मॉरिशस आपण कुठं म्हणतो? इंडियामध्ये म्हणतो. मी इंडियामध्ये काय असतो म्हणजे मा कुठे? मॉरिशसला मा करा. मा म्हणजे आई. मा आपण इंडियामध्ये म्हणतो. आणि भगवान राम कुठे? तर इंडियामध्ये. लक्षात ठेवा, मग राम असं लक्षात ठेवा, मा राम असं. नवीन रामगुलम PM मॉरिशस असं लक्षात ठेवता येईल. वर्ल्ड फर्स्ट हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर लेहला. वर्ल्ड फर्स्ट हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर लेहला आहे. आणि काय ॲनालॉगचं जे पाहिलं होतं ना इस्रोचं, ते कुठे? लेहलाच आहे. आणि वर्ल्ड फर्स्ट हाय अल्टिट्यूड स्पेस सेंटर लेहला आहे. नंतर आहे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते. तर आपल्याला हे जो इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सोडवतो तो संघटन से समृद्धी हे अभियान कोणत्या मंत्रालयाने चालवले? पहिला आहे गृह मंत्रालय, दुसरा आहे वित्त मंत्रालय, तिसरा आहे ग्रामीण विकास मंत्रालय आणि चौथा आहे व्यापार मंत्रालय. मला माहित नाही क्वेश्चन कुठून आलाय, कसा आलाय, मी वाचला नाही, पण मला माहिती आहे संघटन से समृद्धी अभियान, त्यातला संघटन शब्द माहिती मला. आम्ही राज्यघटना अभ्यास करत असताना आर्टिकल 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन हा शब्द असतो. मग संघटन समृद्धी अभियान कोणाशी रिलेटेड असलं पाहिजे, थोडा सेन्स लावला तर कळतं ग्रामीण विकास मंत्रालय. आता तुम्ही म्हणता थोडा वेळ विचार करायला वेळ असतो का? मित्रांनो, अभ्यास आहे, सगळं आहे, मेहनत करतात, 2-2, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष मेहनत करतात. मग 1 तासासाठी का तुम्ही हलगर्जीपणा करता? का टेन्शन घेता? शांत डोकं ठेवा ना. तुम्हाला तर म्हणजे टेन्शन घेऊन हलगर्जीपणा करून नापास होणार आहे. रिलॅक्स गेल्यानंतर हे आठवतं कुठं लॉजिक वापरायचे, कुठं इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सोडायचे, कुठं पेपर सेट बेस्ड लॉजिक सोडायचे, कधी असं विचार करायचा. हे सगळं कधी येतं? जेव्हा शांत डोकं असतं तेव्हा. घरी आल्यावर कळतं की अरे हे क्वेश्चन, ह्याचं उत्तर हे होतं, ह्याचं उत्तर हे होतं. काही फायदा नाही. शांत डोकं ठेवून आपल्याला अशी क्वेश्चनची उत्तरं काढता येतात. ह्याबद्दलही आपण आणखी डिस्कस करू, पेपर कसे सॉल्व्ह करायचे त्याबद्दल. इथं काय आहे? ऑपरेशन कवच कुणाचं लक्ष ठेवा. ऑपरेशन कवच कायसाठी? ड्रग्स असतात त्याचा कमी करण्यासाठी आहे. पुढे न्यूज दिली सांगायचं जास्तीत जास्त जर पाहिलं की जे व्यसनाचं प्रमाण जे आहे दिल्लीला बरोबर आहे. त्यामुळे लक्ष ठेवा पुढे मिनस ऑफ ड्रग्सचा धोका करण्यासाठी जे ऑपरेशन कवच आहे ते लक्षात ठेवा. पुढे ऑपरेशन कवच न्यू दिल्ली. आणि तो म्हणजे ऑपरेशन कवच रेल्वे संबंधात पण आहे. बरोबर आहे, रेल्वे संबंधात पण आपण पाहिलं जाऊ शकतं. ऑपरेशन द्रोणागिरी मिनिस्ट्री ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी. काय? ऑपरेशन द्रोणागिरी मिनिस्ट्री ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आहे. द्रोणागिरी म्हणजे काय? लक्षात ठेवा, आपल्या माणसाचं जीवनमान चांगलं करण्यासाठी ऑपरेशन द्रोणागिरी मिनिस्ट्री ऑफ सायन्स टेक्नॉलॉजीने चालू केलं आहे. काय? ऑपरेशन द्रोणागिरी माणसाचं जीवन, एवढं लक्ष, एक लाईन लक्षात, माणसाचं जीवनमान चांगलं करण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन द्रोणागिरी कोणी? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा. आणि पुढेपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली आहे ते लक्षात ठेवा. मार्क रिडियन. काय? मार्क रिडियनने केले. आता इथे एक क्वेश्चन आहे मित्रांनो की आपलं काय लॉजिक होतं पेपर सेट बेस्ड लॉजिक, कोणतं ऑप्शन जास्त एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथं बघा लक्षात ठेवा,
एकिमिओ आणि अनुचेकोव हे एक्सप्लेन केलेलं आहे, पण आपल्या पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार हा क्वेश्चन चुकतोय मित्रांनो. मी काय म्हणतो 10 पैकी पेपर सेट बेसिक लॉजिकनुसार 6 बरोबर येतील, 4 चुकतील. मी म्हणणार नाही 100%, पण कुठे ना कुठे आपल्याला प्लस मध्ये फायदा होणार आहे. ऍटलीस्ट ना नफा ना तोटा या तत्वावर सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काही क्वेश्चन चुकतील त्याकडे दुर्लक्ष करा, तिचं प्रमाण पण कमी असणार आहे. मार्क रेडियन आणि पुंज क्वांटम डॉट्स. आता क्वांटम डॉट्स काय ठीक आहे, नॅनोमीटर नॅनोमीटर साईज सेमीकंडक्टर आहे. काय नॅनोमीटर साईज सेमीकंडक्टर आहे. क्रिस्टल लाईट म्हणजे ते काय सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी काय ऑप्टिकल आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे. काय म्हणजे ऑप्टिकल आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे. एवढंच लक्षात. क्वांटम संदर्भात काय विचारलं, क्वांटम डॉट संदर्भात विधान लक्षात घ्या. त्यातलं एखादा लाईन अशी आली तर ही लक्षात ठेवा. काय इलेक्ट्रिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीज आणि काय नॅनोमीटर साईजला सेमीकंडक्टर क्रिस्टल लाईट पार्टिकल्स लक्षात ठेवा. असं सहकार किसान कल्याण योजना कायसाठी आहे, फार्म प्रोडक्टिव्हिटी आणि फार्मरचं इन्कम वाढवण्यासाठी आहे. सहकार किसान कल्याण योजना कोणाची, राजस्थानची. कोणाची, राजस्थान. सहकार किसान कल्याण योजना राजस्थानची आहे. आणि आपलं सहज विचारले आफ्रिकन युनियनचे गीत कोणते होते, तर लक्षात ठेवा लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. काय लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर हे आफ्रिकन युनियनचं गीत होतं. आणि मालदीव विषयी विचारलंय की योग्य विधानाने विचारले तर लक्षात ठेवा मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवंशी गटाची आहे. हे ऑप्शन बरोबर आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, बरोबर आहे मित्रांनो. आणि ब आहे अधिकृत भाषा अरेबिक आहे. तर मित्रांनो इस्लाम जरी धर्म असला त्यांची भाषा अधिकृत भाषा अरेबिक नाही. काय मालदीवन भाषा म्हणून आहे. आणि काय आणखी काहीतरी शब्द आहे मला आठवण आहे, मग त्यांची ती अरेबिक नाही तर काय मालदीवन भाषा. आणखी तो काहीतरी शब्द आहे मला आठवत नाही, तुम्ही वाटलं सर्च करा, तुम्हाला होमवर्क लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात, हे बरोबर आहे. काय मालदीवमध्ये लोकसंख्या बहुतांशी मालदीवंशी गटाची आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत भाषा आहे. राष्ट्रपती आहे राज्य आणि शासन प्रमुख असतात, हे तिन्ही बरोबर होते. अधिकृत भाषा अरेबिक नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आता एक लक्षात ठेवा आपल्याला बघायचं, आपल्याला नंतरचा क्वेश्चन आहे. आपण किती पाहिले 49 नंबरचा क्वेश्चन आणि 50 नंबरचा क्वेश्चन बघून झालेला आहे. तर आपले क्वेश्चन सगळे करंट अफेअर्स इथे डिस्कस झालेले आहेत. तर आपल्याला आता ठरल्याप्रमाणे प्रत्येक पेपरला 2 स्कीम आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर पहिली स्कीम आहे मित्रांनो PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. आणि दुसरी स्कीम आहे राष्ट्रीय गोकुळ मिशन. ह्या की UPSCला लेटेस्ट झालेली UPSCचा पेपर होता प्रिलिमचा, त्याला विचारले गेले आहे. तर आपल्यालाही विचारलं जाऊ शकतं PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना लॉन्च डेट कधी 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्याचा उद्देश काय आहे, टू प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रिसिटी. काय प्रोव्हाइड टू इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये काय 60% सबसिडी अप टू 2 किलोवॅट कॅपॅसिटी, ॲडिशनल 40% 2 किलोवॅट टू 3 किलोवॅट. आणि लक्षात ठेवा मिनिस्ट्री काय आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन. त्याचा एक उद्देश आहे RS1 1 कोटी पर मॉडेल व्हील असं त्यांना डेव्हलप करायचं आहे. आता हे थोडं कन्फ्यूज झालं असेल, एक्सप्लेन करतो की PM सूर्य घर मुक्त बिजली योजना कधी आली, 2024ला आली. कशासाठी आली, टू प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रिसिटी. मग फ्री इलेक्ट्रिसिटी कशी की आपल्या छतावर काय म्हणजे काय करायचं की बाबा तुम्ही त्यामध्ये काय आपले सोलर पॅनल असतात ते लावायचे. त्यासाठी काय केली गव्हर्नमेंट, काय केली सबसिडी दिली किती 60%. एवढंच लक्षात 60% टू अप टू 2 किलोवॅट. काय 60% टू अप टू 2 किलोवॅट एवढं लक्षात ठेवा. आणि मिनिस्ट्री कोणती, युनियन मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. आणि त्याचा मेन एक उद्देश काय, त्याला पॅनल जर लोकांना आता आपण ही योजना राबवली तर आपल्याला सोलर पॅनलची संख्या जास्त लागेल. आणि सोलर पॅनलची संख्या जास्त लागली तर उत्पादन करायला लागेल. आणि उत्पादन करायला काय लागतील, लोक लागतील, कामगार लागतील. आणि त्यातून आपोआप काय होईल, रोजगार निर्माण होईल. त्यामुळे काय त्याचा एक आणखी उद्देश काय आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, एक समजा गाव घ्यायचं. समजा आमचं गाव आहे XY. पण ते XY गावामध्ये काय करायचं, किती 1 कोटीचा पर गाव, किती 1 कोटीचा निधी द्यायचा. RS1 crore पर विलेज. किती RS1 crore पर विलेज म्हणजे 1 कोटीचा निधी प्रत्येक गावाला द्यायचा. त्यात एक असं एक तरतूद आहे. नंतर आहे स्कीम 2 राष्ट्रीय गोकुळ मिशन लॉन्च इन 2014. राष्ट्रीय गोकुळ मिशन त्याचं काय टू सायंटिफिक कन्झर्व अँड डेव्हलप इंडिजिनस कॅटल आणि बफेलो ब्रीड्स. म्हणजे काय शास्त्रीय पद्धतीने आपल्या ज्या गाई म्हशी असतात त्या ह्याच्या ब्रीड्स आहेत जे म्हणजे जास्त ना आपल्याला म्हणजे आपण इंडिजिनियस म्हणजे स्थानिक लोकलच्या आणि ज्या एकदम आपलं काय म्हणतात गावरान भाषेमध्ये गावरान जे हे आहे गाई म्हशी त्यांचं काय जतन करणं सायंटिफिक पद्धतीने. आणि त्यातनं काय करायचं, मिल्क प्रोडक्शन वाढायचं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायचं. ह्या गोष्टी ज्या त्यासाठी ते केलेलं आहे. ते कोणासाठी आहे, स्मॉल मार्जिनल फार्मर्स असतील, लँडलेस लेबरर्स असतील, त्यांच्यासाठी आपल्याला हे
काय करता येईल अशी ही स्कीम आहे. डबल रिपीट करतो, राष्ट्रीय गोकुळ मिशन 2014 काय करायचं, शास्त्रीय पद्धतीने जनावरांचं काय करायचं आपल्याला जतन करायचं आहे. आणि कोण कोण आहे स्मॉल, त्यामध्ये इन्क्लूड कोण आहे, स्मॉल मार्जिनल फार्मर्स, सीमांत शेतकरी आणि कोण लँडलेस लेबर, भूमिहीन शेतमजूर हे त्यामध्ये इन्व्हॉल्व करता येतील. ते लक्षात ठेवा. 2014ला राष्ट्रीय गोकुळ मिशन आलं आणि 2024ला सूर्यघर मुक्त बिजली योजना आली. लक्षात ठेवा 14-24 10 वर्षाचा पिरियड आहे. हे दोन स्कीम लक्षात ठेवत असताना राष्ट्रीय गोकुळ मिशन 2014, PM सूर्यघर मोफत बिजली योजना 2024 असं 10 वर्षाच्या अंतरानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्स आणि करंटचे क्वेश्चन पाहिले. पुढील क्वेश्चन पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो तुम्हाला सांगतोय की पहिले आपले पहिले सुरुवातीचे पेपर थोडे लेंदी होतील, नंतरचे क्वेश्चन पेपर डिस्कस करताना काही क्वेश्चन रिपीट होतात, त्यामुळे तिथे जास्त आपल्या एक्सप्लेनेशनला वेळ लागणार नाही. त्यामुळं एकच सांगतो की शेवटपर्यंत संयमानं आपले शेवटपर्यंत लेक्चर पहा. मी तुम्हाला गॅरंटी देतो 14 पेपरचं डिस्कशन तुम्ही पाहून एक्झामला गेलाच नाही येणार आहे. 9 नोव्हेंबर असेल किंवा कंबाईनची 9 नोव्हेंबर कंबाईन ग्रुप बी आणि 30 नोव्हेंबरला आपली कोणती ग्रुप सी. डेफिनेटली सांगतो 65+ आरामात तुम्ही क्रॅक करा. तुमचं अभ्यास आणि आपली ही जी ब्रेक द फेअर बॅच 100% 65+ जाण्यासाठी मदत करेल. ठीक आहे मित्रांनो, थांबा इथंच. थँक्यू.